महाराष्ट्रातले एक प्रसिद्ध अशा प्रकारचे तरुण पुरोगामी कीर्तनकार आजही संबंध महाराष्ट्रभर आपल्या कीर्तनानं असेल, प्रवचनानं असेल आणि त्याचबरोबर व्याख्यानाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाचा खरा इतिहास सांगण्याचं काम आदरणीय ज्ञानेश्वर बंडगर महाराज करत आहे. आतापर्यंत दुसरं जसं आता बाबासाहेब नदाब सर माझी ओळख करून देताना म्हणत होते की पुरोगामी कीर्तनकार, मुळात कीर्तनकार हा पुरोगामीच असतो आणि जो पुरोगामी असला तरच तो कीर्तनकार असायला पाहिजे. आणि वारकरी संप्रदायाने कबीरांना का स्वीकारलं असेल? कारण वारकरी संप्रदायामध्ये संत कुणाला म्हणावं याच्या निश्चित व्याख्या ठरलेल्या आहे. साधारणपणे वारकरी संप्रदाय असं मानतो की तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये ज्यांचा उल्लेख आलेला आहे तेवढेच आमचे संत आहेत. व्रात्य म्हणजे खोडकर आपण अशा अर्थाने म्हणतो, म्हणजे जे संस्कार झालेले नाहीत. बाबा लय मुलगा व्रात्य आहे, व्रात्य म्हणजे खोडकर आहे, म्हणजे संस्कार झालेले नाही. म्हणजे आपण सगळेजण व्रात्यच आहोत कारण आपले संस्कारच झालेले नाहीत ना आपल्या, म्हणजे आपण खोडकरच आहोत सगळे. खोडकर आहोत म्हणून बंडखोर आहोत, बंडखोर आहोत म्हणून बंडगर आहोत. तर स्वातंत्र्य लढ्यामध्ये आपलं काही योगदान नाही, मग आपण त्या स्वातंत्र्य लढ्यालाच बदनाम करूया. गेली 60 वर्ष अथक प्रयत्नानंतर थोडंफार यश मिळतंय हे बघून आता वारकरी संप्रदायात सुद्धा आम्हाला काही स्थान नाही आहे, पण वारकरी संप्रदायाला सुद्धा आता बदनाम करायची चळवळ उभी करूया अशा प्रकारचा विचार घेऊन गेल्या 2-3 महिन्यामध्ये या महाराष्ट्रातलं समतावादी वातावरण ढवळण्याचं काम सुरू असताना हा एक 27 वर्षाचा तरुण जीवावरती उदार होऊन सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. साधना मंडळ कुरुंदवाड व राष्ट्र सेवा दल यांच्या संयुक्त विद्यमाने साधना मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित 38वी वसंत व्याख्यानमाला या व्याख्यानमालेचं आजचं हे 5वं पुष्प आणि पुष्प गुंफण्यासाठी लाभलेले आजचे व्याख्याते हरिभक्त परायण ज्ञानेश्वर बंडगर महाराज सांगोला यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांच्या समवेत साधना मंडळाचे अध्यक्ष सर्व सुभेदार सर आणि उपस्थित या ठिकाणी रसिक श्रोते बंधू भगिनी यांचं सस्नेह तेव्हा हार्दिक हार्दिक स्वागत. मी साधना मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री सर्व सुभेदार सर यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं स्वागत व प्रास्ताविका सर्व सुभेदार. साधना मंडळ कुरुंदवाड व राष्ट्रवादल कुरुंदवाड साधना मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त जे मी व्याख्यानमाला आयोजित केले आहे त्या व्याख्यानाचं 500 पुष्प गुंफण्यासाठी आदरणीय हबप ज्ञानेश्वर महाराज बंडगर पुरोगामी विचारवंत तडफदार तरुण कीर्तनकार त्या आपल्याला उपस्थित आहेत. त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. त्याचप्रमाणे त्यांच्या समोर आलेले नवनाथ कलंगे व शुभम गंगणे यांचंही मी हार्दिक स्वागत करतो. उपस्थित सर्व श्रोते बंधू भगिनी पत्रकार यांचंही मी स्वागत करतो. आणि आजचे व्याख्याते हरिभक्त परायण ज्ञानेश्वर बंडगर महाराज यांचा रसिक श्रोते बंधू भगिनींना परिचय करून देण्यासाठी विनंती करतो. राष्ट्रसेवा दलचे पूर्णवेळ कार्यकर्ते आमचे समित्र आदरणीय बाबासाहेब नदाब सर यांना. सर्वांना नमस्कार. आज आपल्या व्याख्यानमालेचं हे 5वं पुष्प गुंफण्यासाठी ज्यांचं बहुमोल अशा प्रकारचं मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे ते महाराष्ट्रातले एक प्रसिद्ध अशा प्रकारचे तरुण पुरोगामी कीर्तनकार आजही संबंध महाराष्ट्रभर आपल्या कीर्तनानं असेल, प्रवचनानं असेल आणि त्याचबरोबर व्याख्यानाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाचा खरा इतिहास सांगण्याचं काम आदरणीय ज्ञानेश्वर बंडगर महाराज करत आहे. आतापर्यंत वैराग्य बीज सद्गुरू भोजलिंग महाराज स्मृती विशेषांक, निर्धार हबप रामदास महाराज जाधव स्मृती ग्रंथ, त्याचबरोबर रिंगण, ज्ञानविवाद तुकाराम, वारकरी दर्पण या वारकरी नियतकालिकातून लेखन केलेलं आहे. दैनिक पुण्यनगरी ते देवाची या द्वारी या सदरात 25 लेखांची लेखमाला आणि आपल्या समोर मी हे दाखवतोय होय होय वारकरी नावाचा हा जो ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे याची ही 2री आवृत्ती आहे आणि आतापर्यंत 2500 याची प्रतींची या ठिकाणी विक्री झालेली आहे. अशा प्रकारचं हे खूप अभ्यासपूर्ण अशा प्रकारचं पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. कृपया माझी आपल्याला विनंती आहे की आपण हे जरूर पुस्तक घ्यावं.
त्याचबरोबर आता नुकताच 10 तारखेला त्यांचं आणखी दुसरं एक पुस्तक प्रकाशित झालेलं आहे, अभंग बोध नावाचा. तर ही दोन्ही पुस्तकं खूप ही वैचारिक आणि वारकरी संप्रदायाचा खरा इतिहास समतेचा विचार सांगणारा आहे. ज्ञानेश्वर बंडगर महाराज याच्याबरोबरच नुकताच गेल्या वेळेला आम्ही एक अभियान चालवलं, शिवशंभू अभियान नावानं. त्याच्यामध्ये रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांना 26 नोव्हेंबर संविधानाच्या स्वीकृतीच्या दिवशी अभिवादन करायचं आणि मोठ्या प्रमाणावर त्याच्यामध्ये जी कमिटी केली गेली, जिच्यामध्ये मुख्य भूमिका जी आहे ते भरत महाराज जाधव, पंढरपूरचे कैकाडी महाराजांचे प्रमुख आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे जे 2-3 आपले पुरोगामी कीर्तनकार आहेत, त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर बंडगर महाराज त्याच्यामध्ये आहेत, हे मला सांगायला आनंद होतो. त्याचबरोबर वर्षाला आपली जी वारी निघते, आषाढी वारी, त्या आषाढी वारीमध्ये आदरणीय श्यामसुंदर सोन्नर महाराज यांच्या पुढाकारानं एक तरी वारी अनुभवावी अशा प्रकारचा उपक्रम गेली 13 वर्ष सुरू आहे. त्या वारीमध्ये सुद्धा त्या संयोजनामध्ये आदरणीय ज्ञानेश्वर बंडगर महाराजांचा खूप मोठा सहभाग आहे. एक अतिशय तरुण, अभ्यासू, विद्वत्ता असणारे आणि खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदाय हा कसा समतेवर आधारलेला आहे हे जोरकसपणानं सांगण्याचं काम, सत्याच्या बाजूने उभं राहण्याचं काम या ठिकाणी महाराज करतायत. आणि मला आनंद आहे की आज साधना मंडळ आणि राष्ट्र सेवा दलाच्या वतीनं सुरू असलेल्या या व्याख्यानमालेमध्ये आज ते सेवा देत आहेत. मी त्यांचं मनपूर्वक या निमित्तानं स्वागत करतो. त्याचबरोबर या ठिकाणी एक आमचा तरुण लेखक विनायक फोगाडे या ठिकाणी आलेला आहे. मी त्याला विनंती करतो की त्यानं उभा राहावं. विनायक फोगाडे आज महाराष्ट्रातला अनेक तरुण लेखक जो खूप चांगल्या पद्धतीनं लेखन करतोय आणि अभ्यासपूर्ण आणि विद्रोही लेखन अशा प्रकारचं काम विनायक फोगाडे करतोय, तो या ठिकाणी आलेला आहे. त्याचंही या ठिकाणी मनपूर्वक मी स्वागत करतो. धन्यवाद. धन्यवाद नदाब सर. आजच्या कार्यक्रमाचे व्याख्याते हरिभक्त परायण ज्ञानेश्वर बंडगर महाराज यांचा आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने परिचय व्यासपीठाला करून दिला. पुरोगामी विचाराचे पायिक आणि समतेचे वारकरी अशा अर्थानं आपण त्यांची ओळख या ठिकाणी करून दिली. आता या प्रमुख अतिथींचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. मी मंडळाचे अध्यक्ष सुभेदार सरांना विनंती करतो की त्यांचं या ठिकाणी साधना मंडळाचं सन्मान चिन्ह, पुष्प आणि कुरुंदवाडचे लेखक आमचे मार्गदर्शक आदरणीय शशिकांत पाटील सर लिखित वैभवशाली कुरुंदवाड व परिसर दर्शन, तसेच बाबासाहेब नदाब सर लिखित समाजवादी साथी सुरेंद्रांना हे 2 पुस्तक रूपी ग्रंथ देऊन या ठिकाणी त्यांचा यथोचित सन्मान साधना मंडळाचे अध्यक्ष सुभेदार सर यांच्या अमृतास या ठिकाणी संपन्न होतोय. आपल्या महाराष्ट्राला संत साहित्याची थोर अशी परंपरा लाभलेली आहे आणि या संत साहित्याचा वारसा घेऊन पुढे जाणारे आधुनिक विचारांचे, पुरोगामी विचारांचे वारकरी ज्ञानेश्वर बंडगर महाराज. मी ज्ञानेश्वर बंडगर महाराजांना विनंती करतो की वारकरी संप्रदाय आणि संत कबीर या विषयावर आपण या ठिकाणी आपलं विवेचन सादर करावं. नमस्कार, रामकृष्ण हरी. आज आपण साधना मंडळ कुरुंदवाड आणि राष्ट्र सेवा दल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या या व्याख्यानमालेमध्ये, वसंत व्याख्यानमालेमध्ये जमलेलो आहोत आणि आपण वारकरी संप्रदाय आणि संत कबीर या विषयावरती काही एक संवाद साधणार आहोत. वास्तविक पाहता वारकरी संप्रदाय आणि संत कबीर हा विषयच मला सांगायला कसं तरी वाटत होतं, पण तरी सांगावा असं ठरवलं. याचं कारण असं आहे की वारकरी संप्रदाय आणि संत कबीर काय वेगळे नाही आहे, पण ते वेगळे आहेत असं वाटत असल्यामुळं आपल्याला तसं सांगावं लागतंय. हा एक मुद्दा. दुसरं, जसं आता बाबासाहेब नदाब सर माझी ओळख करून देताना म्हणत होते की पुरोगामी कीर्तनकार, मुळात कीर्तनकार हा पुरोगामीच असतो आणि जो पुरोगामी असला तरच तो कीर्तनकार असायला पाहिजे. त्याच्यामुळे पुरोगामी कीर्तनकार म्हणजे गायीचं गोमूत्र म्हटल्यासारखं आहे. गोमूत्र हे गायीचंच असतं, त्यामुळे गायीचं गोमूत्र असं तसं कीर्तनकार हा पुरोगामीच असायला पाहिजे, अन्यथा तो कीर्तनकार राजकीय पक्षाचा प्रचारक असू शकतो फार तर. त्याच्यामुळं वारकरी संप्रदाय आणि कबीर असं म्हणणं सुद्धा हे त्याच प्रकारातलं आहे. तर कबीर हे फार मोठे संत होते आपल्याला माहिती आहे आणि मुळात त्यांना एखाद्या संप्रदायामध्ये बंदिस्त करणं हे पण त्या अर्थाने चुकीचं आहे. पण मुळात संत असे असतात की त्या संप्रदायातले लोक त्या संतांना मानतात,
पण त्या संतांचा प्रभाव केवळ त्याच संप्रदायापुरता मर्यादित नसतो. उदाहरणार्थ नामदेवराय हे वारकरी संप्रदायाचे संत आहेत. वारकरी त्यांना जीव की प्राण मानतात, प्रमाण संतांपैकी एक मानतात. सकाळी उठल्यानंतर आम्ही जे काकड्याचं भजन म्हणतो त्या भजनामध्ये नामदेवरायांच्या अभंगापासून आमची सुरुवात होते आणि संध्याकाळी झोपताना अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझ्या सका हरीच्या दासा म्हणून शेवटी त्यांचं पसायदान घेऊन आम्ही झोपतो. म्हणजे वारकरी संप्रदायातला माणूस सकाळी उठल्यानंतर नामदेवराय आणि झोपताना सुद्धा नामदेवरायांचा अभंग म्हणतो. पण नामदेवरायांचा प्रभाव फक्त वारकरी संप्रदायापुरता मर्यादित नाही. पंजाबमध्ये जर आपण गेलो तर शीख धर्माच्या गुरु ग्रंथ साहिब नावाच्या शिखांच्या धर्मग्रंथामध्ये आपल्या नामदेवरायांची 61 पदं त्यांनी सामावून घेतलेली आहे. त्याच्यामुळं एखादा संत त्याला अनेक संप्रदायातले लोक मानत असतात, पण म्हणून ते संत काय त्या त्या संप्रदायाचे असतात असं नाही. तसं कबीरांना वारकरी संप्रदाय मानतो याचा अर्थ कबीरांना फक्त वारकरी संप्रदायच मानतो असं नाही. देशभरातले अनेक पंथोपपंथ कबीरांना मानतात आणि कबीरांना प्रमाण मानणाऱ्या अनेक पंथोपपंथांपैकी एक पंथ महाराष्ट्रातला जर कुठला असेल तर तो वारकरी संप्रदाय आहे. आणि वारकरी संप्रदायाने कबीरांना का स्वीकारलं असेल? कारण वारकरी संप्रदायामध्ये संत कुणाला म्हणावं याच्या निश्चित व्याख्या ठरलेल्या आहेत. साधारणपणे वारकरी संप्रदाय असं मानतो की तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये ज्यांचा उल्लेख आलेला आहे तेवढेच आमचे संत आहेत. तुकोबारांच्या अभंगामध्ये ज्यांचा उल्लेख नाही अशा लोकांना वारकरी संप्रदाय संत मानत नाही, फार तर सत्पुरुष मानतो. आता तुकोबारांच्या अभंगामध्ये ज्यांचे ज्यांचे उल्लेख ते सगळे वारकरी संप्रदायासाठी संत अशी एक व्याख्या ठरलेली आहे. त्याच्यामुळे वारकरी संप्रदायामध्ये प्रमाण मानल्या गेलेल्या संतांमध्ये कबीर आहे. कारण एक अशी रचना आहे लोकहितवादी गोपाळ हरी देशमुखांच्या लिखाणामध्ये सापडते. ते असं म्हणतात की वारकरी संप्रदायातले लोक 5 प्रमुख संतांना मानतात आणि त्याच्यासाठी एक रचना त्यांनी दिलेली आहे. कलियुगी संत जहाले अनंत परी पटाईत 5 जण. कलियुगामध्ये भरपूर संत झाले, पण त्यात पटाईत 5 संत आहेत. आता त्या पटाईत 5 संतांमध्ये पहिले संत कोण आहेत? तर पहिले संत आहेत नामदेवराय, दुसरे संत आहेत ज्ञानोबाराय, तिसरे संत आहेत कबीर, चौथे आहेत एकनाथ महाराज आणि 5वे आहेत तुकाराम महाराज. म्हणजे ह्या ज्या 5 प्रमुख संतांना वारकरी संप्रदायामध्ये संत पंचक म्हणून स्वीकारलेले आहे. त्यांच्याशिवाय इतरही भरपूर संत आहेत, सावतामाळी आहेत, नरहरी सोनार आहेत. त्या सगळ्या संतांना वारकरी संप्रदाय मानतोच, पण त्यातले जे प्रमुख 5 संत पंचक म्हणून स्वीकारले गेलेले आहेत त्याच्यामध्ये कबीर आहे. आता वारकरी संप्रदायातले हे जे संत पंचकामधले 5 संत आहेत त्याच्यापैकी 4 संत हे मराठी आहेत. नामदेवराय मराठी आहेत, ज्ञानोबाराय मराठी आहेत, एकनाथ महाराज मराठी आहेत, तुकोबाराय मराठी आहेत. आता हे 4 संत मराठी आहेत. कबीर हे एकमेव संत असे आहेत की जे अमराठी आहेत. दुसरं म्हणजे हे 4ही संत महाराष्ट्रातले आहेत, कबीर महाराष्ट्रातले नाहीये. हे 4ही संत सगुणोपासक आहेत, पांडुरंगाला दैवत मानणारे आहेत, पंढरपूरची वारी करणारे आहेत. आणि कबीर हे नियमितपणाने वारी करणारे नाहीत, कारण त्यांचं 1,500 किलोमीटरचं अंतर आहे पंढरपूरपासून. आणि ते निर्गुणोपासक आहेत, म्हणजे मूर्तीपूजा त्यांना अमान्य आहे. म्हणजे एवढा फरक असताना सुद्धा की हे 4 संत सगुणोपासक आहेत, मराठी आहेत, महाराष्ट्रातले आहेत, पंढरपूरची वारी करणारे आहेत, विठ्ठलाला दैवत मानणारे आहेत. याच्या उलट कबीर महाराज हे महाराष्ट्रातले नाहीत, मराठी नाहीत, मूर्तीपूजा त्यांना अमान्य आहे, पंढरपूरची वारी त्यांची नियमितपणाने घडेलच असं नाहीये आणि ते निर्गुणोपासक आहे. हे एवढं सगळी भिन्नता असताना सुद्धा कबीरांना वारकरी संप्रदायाने संत म्हणून का स्वीकारला असेल? याचं कारण सगुण निर्गुण किंवा मराठी अमराठी, महाराष्ट्रीयन अमहाराष्ट्रीयन हे जे काही वाद आहेत हे अलीकडचे आहेत. हे वाद पूर्वीच्या काळी नव्हते. पूर्वीच्या काळी एकमेव वैचारिक संघर्ष जर कोणता असेल तर तुम्ही समतेच्या बाजूने आहात की विषमतेच्या बाजूने आहात. आणि जे जे समतेच्या बाजूने आहेत अशा सगळ्या संतांना संत म्हणून स्वीकारण्याचं काम वारकरी संप्रदायाने केलेलं आहे. त्यातलं दुसरं एक महत्वाचं कारण जर काय असेल वारकरी संप्रदायाने कबीरांना स्वीकारण्याचं, तर मुळात कबीरांची जी जडणघडण आहे त्या जडणघडणीमध्ये सर्वाधिक प्रभाव जर कोणाचा असेल तर तो नामदेवांचा आहे.
म्हणजे कबीरांचे गुरु कोण याचा वाद नेहमी होत आलेला आहे. काही लोक म्हणतात रामानंद हे गुरु आहे, काही जण ते नाकारतात. पण त्या वादाच्या पलीकडे जर आपण गेलो तर अनेक अभ्यासकांनी हे मांडलेलं आहे की नामदेव रायांचा सर्वाधिक प्रभाव कबीरांवर आहे. म्हणजे कबीरांनी जे दोहे रचलेले आहेत, कबीरांनी ज्या ज्या काही रचना केलेल्या आहेत त्या रचनांवर नामदेव रायांच्या रचनांची मोठी छाप आहे. आणि नामदेवरायांचा अनेक ठिकाणी कबीरांनी उल्लेख सुद्धा केलेला आहे. त्याच्यामुळे नामदेवरायांचा सर्वाधिक प्रभाव आहे. मुळात कबीरांची जडणघडण कोणत्या प्रवाहातून झाली याच्याविषयी काही मतभेद आहे. त्यातला पहिला प्रवाह सांगतो. पहिला प्रवाह ज्याचे प्रतिनिधी आहेत पुरुषोत्तम अग्रवाल नावाचे एक अभ्यासक आहेत. कबीर असं त्यांचं एक पुस्तक आहे. त्याच्यामध्ये पुरुषोत्तम अग्रवालांची अशी मांडणी आहे की कबीरांची जडणघडण ही वैष्णव परंपरेमध्ये झालेली आहे. वैष्णव परंपरेमध्ये जे रामानंद होते, दक्षिणेमध्ये जे रामानुजाचार्य होते, ते रामानुजाचार्य समतावादीच होते, भक्तिमार्गी होते, द्वैत तत्वज्ञानाचा पुरस्कार करणारे होते. त्या रामानुजाचार्यांची उत्तर भारतातली परंपरा म्हणजे रामानंद. हे रामानंद जे वैष्णव होते त्यांचे 12 शिष्य प्रमुख होते. त्या 12 प्रमुख शिष्यांपैकी एक कबीर होते. म्हणजे कबीरांवर सर्वाधिक प्रभाव हा रामानंदांचा आणि पर्यायाने रामानंदी वैष्णव परंपरेचा होता असं पुरुषोत्तम अग्रवालांनी मांडलेलं आहे. अशी एक मांडणारी परंपरा आहे, त्याला ते काही आधार देतात. दुसरी एक परंपरा आहे किंवा दुसरा एक प्रवाह आहे की कबीरांवर सर्वाधिक प्रभाव हा नाथ संप्रदायाचा होता असा मानणारा एक प्रवाह आहे. आणि त्या प्रवाहाचे प्रतिनिधी आहेत हजारी प्रसाद द्विवेदीजी. त्यांनी पण कबीरांवर चांगली पुस्तकं लिहिलेली आहेत, इंटरनेटवर सुद्धा उपलब्ध आहेत, आपण ती वाचू शकता. त्यांचं काय म्हणणं आहे? त्यांचं म्हणणं असं आहे की कबीरांवर सर्वाधिक प्रभाव हा नाथ संप्रदायाचा होता. आणि हे मत बऱ्याच अंशी इतिहासाला आणि तत्वज्ञानाला धरून आहे. त्याची कारण सांगतो. कबीरांचा जन्म ज्या जुलाहा जातीत झाला, विणकर जातीत झाला, म्हणजे कापड विणण्याचा त्यांचा व्यवसाय होता. तुकोबारायांनी सुद्धा त्यांचं वर्णन करताना असं म्हटलेलं आहे की कबीर मोमीण लतीफ मुसलमान सेना नावी जाण विष्णुदास. तर ही मोमीण ही जी जात आहे मुस्लिमांमधली, कारण भारतामध्ये असं आहे की कुठलाही धर्म असू दे त्याच्यामध्ये जात असतेच. जे जातीविरोधी पंथ निर्माण झाले त्यांच्यात सुद्धा जाती आल्या. मग त्यांच्यात तर जाती आल्याच, पण जे पंथ किंवा धर्म मुळात भारताबाहेरचे आहेत त्यांच्यात सुद्धा जाती आलेल्या आहेत. तशी मुस्लिमांमध्ये सुद्धा ही मोमीन नावाची जात आहे आणि ती विणकर जात आहे. तर ह्या विणकर जातीचा मुळात इतिहास काय आहे? तर मुळात असा आहे की भारतामध्ये ज्या वयणजीवी जाती होत्या, वयणजीवी म्हणजे वस्त्रजीवी, वस्त्र विणून वस्त्र विकून वस्त्रांचा व्यापार करून जगणाऱ्या ज्या जाती आहेत त्यांना वयणजीवी जाती असं म्हणतात. ह्या ज्या वस्त्रजीवी जाती आहेत अशा एका वस्त्रजीवी जातीमध्ये, वयणजीवी जातीमध्ये कबीरांचा जन्म झालेला होता. आणि या ज्या वयणजीवी जाती आहेत म्हणजे हे कबीरांची जुलाहा जात असू द्या, इतर काही विणकर जाती असू द्या, त्यात शिंपी किंवा अगदी चाटी कपडाचा व्यापार करणारी जात, तर ह्या ज्या सगळ्या वयणजीवी जाती आहेत ना, ह्या सगळ्या जाती जातीभेदाच्या विरोधात होत्या आणि विशेषत्वाने ब्राह्मण श्रेष्ठत्वाच्या विरोधामध्ये होत्या. आणि इतर हिंदू समाजाच्या दृष्टीने त्या जवळपास बहिष्कृत होत्या, जवळपास त्यांना वाईट टाकलेलं होतं. कुणाला? या वयनजीवी जातीतल्या लोक. आणि जवळजवळ त्यांची स्थिती ही दलितांसारखी होती त्या वयनजीवी जातींची. म्हणजे अर्थात शिंपी वगैरे उच्च होते पण म्हणजे दलितांच्या दृष्टीने, पण बहुतांश वयनजीवी जाती या दलित सदृश्य किंवा अस्पृश्य सदृश्य अशा प्रकारच्या जाती होत्या. या जाती ब्राह्मण श्रेष्ठत्वाच्या विरोधी होत्या. या जाती मुख्यत्वे जातीभेदाच्या विरोधात होत्या, कर्मकांडाच्या विरोधामध्ये होत्या. तर ह्या जाती असं असण्याचं काय कारण आहे? ह्या ज्या वयनजीवी जाती आहेत ना, ह्या जाती जातीभेदाच्या विरोधात असण्याचं काय कारण आहे याचा हजारी प्रसाद द्विवेदीजींनी शोध घेतला. तेव्हा असं लक्षात आलं की या जाती मुळात जैन आणि बौद्ध धर्मात पौरोहित्य करणाऱ्या जाती होत्या. जेव्हा जैन आणि बौद्ध धर्माला ओहोटी लागली किंवा त्यांचा ऱ्हास व्हायला सुरुवात झाली जैन आणि बौद्ध धर्माचा, बौद्ध धर्म तर जवळपास भारतातनं लुप्तप्राय झाला, जैन धर्म काही अंशी तग धरून राहिला, पण वाढ म्हणावी तशी झाली नाही.
त्याच्यामुळे या ज्या जैन आणि बौद्ध धर्मातल्या या जाती होत्या, ह्या पौरोहित्य करणाऱ्या जाती होत्या, आणि इतर बौद्ध आणि जैनांमधल्या जाती जेव्हा जैन आणि बौद्ध धर्माचा ऱ्हास व्हायला लागला तेव्हा हळूहळू त्या मिसळत गेल्या. म्हणजे आता समजा एखादा बौद्ध धर्मातला चर्मकार जातीतला माणूस असेल, आता बौद्ध धर्मातनं तो हिंदू चर्मकार झाला तर त्याच्यात काय फार फरक पडत नाही. किंवा एखादा आणखी कोणत्या जातीचा असेल, तो हिंदू जातीत परत येऊन मिसळला तर त्यात काय फार अडचण येत नाही. पण बौद्ध धर्मात पौरोहित्य करणारी जर एखादी जात असेल तर ती इकडं मिसळताना अवघड होणार ना त्यांचं. ते कसे मिसळणार, म्हणजे त्यांना कुठला व्यवसाय देणार आपण? कारण हिंदू धर्मात तर पौरोहित्य करणारे ब्राह्मण आहे, बरोबर ना. म्हणजे हिंदू धर्मामध्ये पौरोहित्य करणारी जात अगोदरच असल्यामुळं बौद्ध धर्मातल्या किंवा जैन धर्मात पौरोहित्य करणाऱ्या ज्या जाती होत्या त्या जातींना इकडच्या धर्मामध्ये धर्मांतरित व्हायला बऱ्याच अडचणी आल्या. त्यामुळे ते फार उशिराने धर्मांतरित झाले. म्हणजे धर्मांतरित म्हणण्यापेक्षा बौद्ध धर्माचा ऱ्हास झाल्यानंतर त्यांची बौद्ध ही ओळख पुसली जाऊन ते या समाजामध्ये समाविष्ट व्हायला बराच काळ गेला. त्यामुळे त्या जातींमध्ये जैन बौद्ध धर्माची तत्व ही आनुवंशिक संस्काराने आलेली होती या वयनजीवी जातींमध्ये. आणि अशाच एका वयनजीवी जातीमध्ये कबीरांचा जन्म झालेला होता. आणि मग पुढे काय झालं तर पुढे जेव्हा नाथ संप्रदाय आपल्याकडे आला, नाथ संप्रदाय हा जातीभेदाच्या विरोधामध्ये होता, कर्मकांडाच्या विरोधामध्ये होता. त्या नाथ संप्रदायामध्ये या जाती आपल्याला गेलेल्या दिसतात. भर्तृहरीची आणि गोरक्षनाथाची गीतं गाऊन, भिक्षा मागून आणि कापड विणून सूत कातून उदरनिर्वाह करणाऱ्या या जाती होत्या. तर अशा एका जातीमध्ये नाथ संप्रदायाचा वारसा लाभलेल्या एका घरामध्ये कबीरांचं पालन पोषण सगळं झालेलं होतं आणि त्याच्यामध्ये कबीरांची जडणघडण झालेली होती. त्याच्यामुळे कबीरांवरती मुख्य प्रभाव हा या प्रकारच्या सिद्ध आणि नाथ संप्रदायाचा असावा, अशा प्रकारची मांडणी ही हजारी प्रसाद द्विवेदीजींनी केलेली आहे. कबीरांच्या अनेक दोह्यांमध्ये असे उल्लेख आहेत की आम्ही हिंदूही नाही आणि आम्ही मुसलमानही नाही, आम्ही योगी आहोत, आम्ही जुगी आहोत. आम्ही योगी आहोत किंवा जुगी आहोत असं जे म्हणतात, त्या जुगी जाती किंवा योगी जाती ह्या नाथ संप्रदायातल्या वयनजीवी जाती होत्या. आणि अशा ज्या वयनजीवी जाती आहेत नाथ संप्रदायाचा वारसा लाभलेल्या, त्याच्यामध्ये कबीरांचा जन्म झाल्यामुळे आणि त्यांचा मनपिंड घडलेला असल्यामुळं कबीर हे प्रचंड विद्रोही आणि बंडखोर अशा मतप्रणालीचे बनलेले होते. म्हणून त्यांची मुख्यत्वे जडणघडण ही नाथ संप्रदायामध्ये झालेली होती. अशा प्रकारचा एक प्रवाह हजारी प्रसाद द्विवेदीजींच्या माध्यमातून आपल्याकडे होता, जो कबीरांची या प्रकारची मांडणी करत होता. आणि तिसरा जो प्रवाह आहे त्याचं असं म्हणणं आहे, त्यांचंही म्हणणं काही अंशी बरोबर आहे, की कबीरांच्या जडणघडणीमध्ये नामदेवरायांच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाचा खूप मोठा प्रभाव होता. याचं कारण मी आपल्याला सांगतो. भारतामध्ये भक्ती परंपरेची सुरुवात ही साधारणपणे 6व्या-7व्या शतकापासून सुरू झाली. दक्षिणेमधली जी राज्य आहे, म्हणजे त्याच्यामध्ये केरळ आहे, अर्थातच तामिळनाडू आहे, तेलंगणा आहे, कर्नाटक आहे, आंध्र आहे, ही जी राज्य आहे, या राज्यांमध्ये विशेषत्वाने तामिळनाडूमध्ये भक्तीची सुरुवात झाली. भागवत पुराणामध्ये एक श्लोक आलेला आहे, त्याच्यात भक्ती असं स्वतःबद्दल म्हणते की माझा जन्म दक्षिणेमध्ये झाला, मी महाराष्ट्रात वाढले आणि नंतर मी उत्तरेमध्ये गेले. आता भक्तीचा जन्म दक्षिणेमध्ये झाला म्हणजे तामिळनाडूमध्ये झाला. तामिळनाडूमध्ये भक्तीची परंपरा सुरू झाली. आळवारांची वैष्णव परंपरा आणि नयनारांची शैव परंपरा. त्या दोन्ही परंपरा जातीभेदाच्या विरोधात होत्या. 12 जे आळवार आहेत, आळवार पंथामध्ये जे 12, जसं वारकरी संप्रदायातले संत पंचक सांगितलं 5 संत, तसं आळवारांच्या परंपरेमध्ये 12 आळवार आहेत. या 12 पैकी काही आळवार संत हे दलित जातीतले आहेत, काही बहुजन जातीतले आहेत आणि आंधळ नावाची एक स्त्री सुद्धा त्या आळवारांच्या परंपरेमध्ये आहे. म्हणजे स्त्रियांचा, शूद्रांचा, अतिशूद्रांचा कैवार घेणारी ही आळवारांची वैष्णव परंपरा भक्तीची तामिळनाडूमध्ये होती. आणि दुसरी शिवभक्ती करणारी अशीच प्रागतिक विचारांची जातीभेदाच्या विरोधातली एक नयनारांची भक्ती परंपरा होती. त्याच्यामध्ये 63 नयनार आहे. 12 आळवार आणि 63 नयनार ह्या परंपरा तामिळनाडूमध्ये झाल्या.
त्याच्यानंतर भक्तीची परंपरा कर्नाटकामध्ये लिंगायतांची परंपरा, महात्मा बसवण्णा आणि बसवण्णांच्या परंपरेतले जे शरण आहेत त्यांची जी परंपरा आहे ती जातीभेदाच्या प्रखर विरोधात होती. महात्मा बसवण्णा हे स्वतः ब्राह्मण घरात जन्माला आलेले असून सुद्धा दलितांच्या घरी जाऊन जेवण करत होते. अनेक दलित जातीतले शरण होते, त्याच्यामध्ये मातंग चन्नय्या होते, ढोर कक्कय्या होते, चर्मकार हरळय्या होते, कोलार समाजातले उरिलिंग पेद्दी होते. सगळ्या दलित बहुजन कष्टकरी जाती जमातीतले शरण आणि 70 शरणी म्हणजे स्त्रियांना, शूद्रांना, अतिशूद्रांना सामावून घेणारी, समतेचा हक्क देणारी ही जी लिंगायतांची परंपरा होती त्या परंपरेचा उगम कर्नाटकामध्ये झाला. ही कर्नाटकातली दुसरी भक्तीची परंपरा. आणि तिसरी जी महाराष्ट्रातली भक्ती परंपरा आहे ती म्हणजे महानुभावांची. आणि चौथी महाराष्ट्रातली जी भक्ती परंपरा आहे ती म्हणजे वारकरी संप्रदायाची. आता हे जे महानुभाव लोक आहेत हे जरी भक्तिमार्गी परंपरेतले असले तरी ते तत्वज्ञानाला महत्व देणारे होते आणि त्यांची सगळी मांडणी ही तात्विक स्वरूपामध्ये होत होती. तुलनेनं मोकळा ढाका भक्तीच्या बाबतीमध्ये संप्रदाय होता तो म्हणजे वारकरी संप्रदाय. महानुभाव संप्रदाय हा सगळ्यांकरता मुक्त होता. तो स्त्री शूद्रांची बाजू घेणारा होता, समतेची भूमिका मांडणारा होता, पण त्याच्यातला जो सहभाग होता तो ब्राह्मणांचा जास्त होता, उच्चवर्णीयांचा जास्त होता. त्यामुळे त्याला भट्ट मार्ग असं म्हणायचे. म्हणजे तो समतावादी ब्राह्मणांचा भक्तिपंथ होता महानुभाव म्हणजे. आणि वारकरी संप्रदाय हा ब्राह्मण बहुजन सगळ्यांचाच एक पंथ होता, भक्तिपंथ. त्याच्यानंतर उत्तर भारतामध्ये भक्ती परंपरा निर्माण झाली. पण आता त्यात अडचणी काय होत्या बघा. एक तामिळनाडूमध्ये जी भक्तांची परंपरा आहे, आळवारांची, नयनारांची, त्यांचं जे बहुतांश वाङ्मय आहे ते तामिळ भाषेमध्ये, तामिळ भाषेमध्ये. कर्नाटकामधल्या लिंगायतांचं जे बहुतांश वाङ्मय आहे ते कन्नड भाषेमध्ये आहे. वारकरी संतांचं वाङ्मय मराठीमध्ये आहे पण त्याचबरोबर ते हिंदीत सुद्धा आहे. म्हणजे नामदेवरायाने अनेक हिंदी पदं रचलेली आहे. आणि स्वतः नामदेवराय तिकडे उत्तर भारतात गेलेले असल्यामुळं लिंगायत, आळवार, नयनार या परंपरांचा, दक्षिण भारतातल्या भक्ती परंपरांचा प्रभाव उत्तरेतल्या भक्ती परंपरेवर तितकासा जाणवत नाही. याचं कारण त्यांचं वाङ्मय स्थानिक भाषेमध्ये आहे आणि उत्तर भारतातल्या बहुतांश लोकांची जी हिंदी भाषा आहे त्या हिंदी भाषेमध्ये इकडचं वाङ्मय उपलब्ध नसल्यामुळं तिकडे या परंपरांचा प्रभाव तितकासा जाणवत नाही. तिकडे एकाच परंपरेचा जास्त प्रभाव जाणवतो, तो वारकरी संप्रदायाचा. काही अंशी महानुभावांचाही जाणवतो पण त्याची कारणं वेगळी आहेत. वारकरी संप्रदायाचा तिकडे प्रभाव असण्याचं एक महत्वाचं कारण, उत्तर भारतामध्ये प्रभाव असण्याचं, की महाराष्ट्रातल्या संतांनी विशेषत्वाने नामदेवरायांनी हिंदी भाषेत सुद्धा रचना केल्या आणि स्वतः नामदेवराय उत्तर भारतात गेले. गुजरात, पंजाब, राजस्थान, दिल्ली, एवढंच काय आजच्या अफगाणिस्तानापर्यंत सुद्धा नामदेवरायांच्या प्रभावाच्या पाऊलखुणा दिसतात. मी नेहमी सांगतो की नामदेवराय एकदा औंढ्या नागनाथाच्या मंदिरात गेले होते. महाराष्ट्रातलं हिंगोली जिल्ह्यामध्ये आजच्या औंढ्या नागनाथाचं मंदिर आहे, भगवान शंकराचं, म्हणजे शिवलिंग आहे. नामदेवराय आत कीर्तन करायला गेले. कीर्तन करायला गेल्यावर तिथल्या ब्राह्मणांनी त्यांना तुम्ही शिंपी आहात, शूद्र आहात म्हणून मंदिरातनं हाकलून बाहेर काढलं. आता त्या वर्णनाचा अभंगच नामदेवरायांनी लिहिलेला आहे. नामदेवराय म्हणतात, हीन दिन जात मोरी पंढरीके राया, आयसा नामा तुने दर्जी कायकू बनाया. दर्जी म्हणजे शिंपी. तू मला शिंपी का बनवलंस, माझी जात हीन दिन का केलीस, असं कोण विचारतंय? नामदेवराय विचारतात. का असं त्यांना वाटतंय? मग ते प्रसंग सांगतात. टाल बिना लेकर नामा राहुल में गया. टाळ आणि विणा घेऊन मी रावळामध्ये गेलेलो होतो. टाल बिना लेकर नामा राहुल में गया, पूजा करते ब्राह्मणोने उन्हें बाहेर ढकाया. पूजा करणाऱ्या ब्राह्मणांनी त्यांना बाहेर ढकललं. मग नामदेवराय पुढे म्हणतात, नाना वर्ण गवा का, एक वर्ण का दूध, तुम कहा के ब्राह्मण, हम कहा के सूद. म्हणजे नामदेवराय म्हणतात गायी वेगवेगळ्या रंगाच्या असतात पण दूध एकाच रंगाचं देतात. म्हणजे काळ्या रंगाची गाय असेल तर काळ्या रंगाचं दूध देत, तांबड्या रंगाची गाय असेल तर तांबड्या रंगाचं दूध देत, तर कोशा रंगाचं दूध, पांढऱ्या रंगाची गाय असेल तर पांढऱ्या रंगाचं दूध देत. सगळ्या गायी कोणत्याही रंगाच्या असू द्या त्या दूध कोणत्या रंगाचं देतात? पांढऱ्याच रंगाचं देतात. नामदेवराय म्हणतात तसं माणसाच्या जातीची वर्णाची नावं भलेही वेगळी असतील पण माणूस म्हणून इथून तिथून आपण समानच आहोत. कोण ब्राह्मण आणि कोण शूद्र. नाना वर्ण गवा का, एक वर्ण का दूध, तुम कहा के ब्राह्मण, हम कहा के सूद. आणि असं म्हणून नामदेवरायांनी काय केलं,
त्यांच्या गुरुग्रंथ साहिबातल्या पदात वर्णन आले कमली चलिऊ. हे कीर्तनासाठी जे घोंगडं असतं ना, आपण म्हणतोय की नाही त्याचं घोंगडं अडकलंय म्हणून ती तिथं आहे. बरोबर की नाही? एखाद्या संस्थेतलं काय पटत नसतंय, अरे त्याला संस्थेतलं त्या काय पटत नाही, पण तरी तिथं कसं काय थांबलाय, नाही रे त्याचं घोंगडं अडकलंय. तसं कीर्तनातल्या घोंगड्यावरनं तो शब्द आहे. तर आमची घोंगडी अडकलीत ना, तर ते घोंगडं जे होतं नामदेवरायांचं, ते नामदेवराय म्हणतात कमली चलिऊ. कमली कांबळ, कांबळ आपण म्हणत नाही का, तर कमली चलिऊ, कांबळ उचलली. आणि कुठं कीर्तन केलं? देहुरा पाछे म्हणतात, देवळाच्या पाठीमागे कीर्तन केलं. आणि ते मंदिर जे होतं ना, ते पाशुपत पंथातलं होतं, औंढ्या नागनाथाचं. त्यामुळे त्या मंदिराला दरवाजे दोन्ही बाजूने असतात, पार्श्वद्वार पण असतं. माझ्या अभंगबोध नावाच्या पुस्तकामध्ये त्याचं सविस्तर वर्णन केले त्या पाशुपत मंदिरांचं. तर पाठीमागं पण त्याला दरवाजा असतो, पुढं पण दरवाजा असतो, आत शिवलिंग असतं. नामदेवराय पाठीमागे कीर्तन करायला लागले, लोक पण पाठीमागे गेले. आता मला सांगा, समोरची बाजू कोणती दरवाजाची आणि पाठीमागची बाजू कोणती, हे कसं ठरवायचं? कारण शिवलिंग असल्यामुळे, दुसरी मूर्ती असती तर मूर्तीचं तोंड ज्या दिशेला, ती दिशा समोरची बाजू ठरली असते. पण इथं शिवलिंग असल्यामुळं ती दिशा ठरवता येत होती का? नव्हती. दरवाजावरनं ठरवावं म्हटलं तर पुढेही दरवाजा आहे, पाठीमागेही दरवाजा आहे. बर, आता लोक कुठल्या बाजूला असतात मंदिराच्या? समोरच्या बाजूने असतात. नामदेवराय कुठे कीर्तन करत होते? पाठीमागच्या बाजूला करत होते. पण लोकांना काय वाटलं, समोरची बाजू कुठली आहे? ज्या बाजूला नामदेवराय कीर्तन करतायत ती बाजू समोरची बाजू ठरली, आणि जी मूळ समोरची बाजू होती ती कुठली ठरली? पाठीमागची बाजू ठरली. म्हणून नामदेवरायांनी 360 अंशात देऊळ फिरवलं. बरोबर ना? 360 अंशात. आणि 360 अंशात देऊळ फिरवून समोरची बाजू पाठीमागची केली आणि पाठीमागची बाजू समोरची केली. म्हणून नामदेवरायांचं वर्णन करताना तुकोबाराय म्हणतात, फिरविले रावळ जगा माझी ख्याती. नामदेवरायांनी देऊळ फिरवलं, जगात ख्याती झाली. हा जो प्रसंग आहे ना नामदेवरायांच्या आयुष्यातला, हा टर्निंग पॉइंट आहे. जसं महात्मा फुल्यांना लग्नाच्या मिरवणुकीतून हाकलल्यानंतर त्यांचा अपमान झाला आणि त्याच्या विरुद्ध फुले दंड थोपटून उभं राहिले त्या सगळ्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये, तसं नामदेवरायांना हा जो प्रसंग अनुभवाला आला ना, त्याच्यानंतर नामदेवराय त्या व्यवस्थेच्या विरुद्ध लढण्यासाठी सज्ज बनले. आणि मला सांगायचा मुद्दा असा होता मुख्य, की ज्या नामदेवरायांना महाराष्ट्रामध्ये औंढ्या नागनाथाच्या देवळातनं बाहेर काढलं, त्या नामदेवरायांची फक्त एकट्या राजस्थानमध्ये 300 पेक्षा जास्त देवळ आहे. ज्यांना देवळातनं हाकललं त्यांची 300 पेक्षा जास्त देवळं फक्त एका राज्यात आहे, ते पण राजस्थान. महाराष्ट्राचं सांगत नाही, महाराष्ट्रात तर भरपूर आहे. त्या नामदेवरायांचं पंजाबला घुमाणला स्मारक आहे, गुरुद्वारा आहे शीख धर्मीयांचा. म्हणजे नामदेवरायांचा प्रभाव राजस्थानमध्ये होता आणि सगळ्या उत्तर भारतातल्या संतांच्या वाङ्मयामध्ये नामदेवरायांचा प्रभाव दिसतो. म्हणजे अगदी मीराबाईंच्या आहे, रविदासांच्या आहे, धन्ना जाटांच्या आहे, दादू दयाळांच्या आहे. गुजरात मधले जे नरसिंह मेहता होते, वैष्णव जन तो तेने कहिये पीर पराई जाणे रे, त्या नरसिंह मेहतानी जी हरमाळा लिहिली त्या हरमाळेमध्ये आपल्या नामदेवरायांचे उल्लेख आहे. म्हणजे संपूर्ण उत्तर भारतावर नामदेवरायांचा प्रभाव असल्यामुळं, आणि पंजाबमध्ये तर एवढा प्रभाव होता, विनोबाने असं म्हटलंय की जगत जेता सिकंदर जग जिंकत जिंकत आला होता, पण त्याला पंजाब जिंकता आला नाही. तलवारीच्या बळावर ज्या सिकंदरला पंजाब जिंकता आला नाही, तो पंजाब नामदेव आणि प्रेमाच्या बळावर जिंकून दाखवला. एवढा प्रभाव नामदेवरायांचा भारतभर होता. स्वाभाविकच तो प्रभाव कबीरांवरही होता. आणि म्हणून कबीरांची एक प्रसिद्ध रचना आहे. खरं म्हणजे ती रचना महाराष्ट्रातले लोक बदलून वापरतात की काय माहित नाही. मूळ रचना अशी आहे की कबीरा कबीरा क्या पुकारे जा यमुना के तीर, एक एक गोपी के भक्ती में बह गए कोट कबीर. वारकरी संप्रदायातले लोक ती रचना अशी म्हणतात, कबीरा कबीरा क्या पुकारे जा भीमा के तीर, एक जणी के भक्ती में, जणी म्हणजे जनाबाई, एक जणी के भक्ती में बह गए कोट कबीर. आणि जनाबाईंचा महिमा जाणून घ्यायला कबीर पंढरपुरामध्ये आले होते, अशा प्रकारची कथा वारकरी संप्रदायामध्ये रूढ झालेली. आणि ते स्वाभाविक आहे, कारण नामदेवरायांचा जर प्रभाव असेल तर त्या नामदेवरायांच्या प्रेरणेने घडलेल्या जनाबाईंचा महिमा जाणून घ्यायला कबीर पंढरपुरात येणं स्वाभाविक आहे. तर
त्याच्यामुळे कबीरांचा वारकरी संप्रदायाशी जवळचा संबंध आहे. कबीरांनी त्यांच्या दोह्यांमध्ये, साखीमध्ये, अनेक रचनांमध्ये विठ्ठलाचे उल्लेख केलेले आहेत. विठ्ठलाचे जसे उल्लेख केलेले तसे नामदेवरायांचे पण उल्लेख केलेले आहेत. त्याच्यामुळे नामदेवरायांचा एक मोठा प्रभाव आपल्याला कबीरांवर दिसतो आणि त्यांच्यावर नामदेवरायांचा प्रभाव असल्यामुळं त्यांचा वारकरी संप्रदायावर पण प्रभाव दिसतो. कारण महाराष्ट्रातले वारकरी नामदेवरायांना मानताय आणि कबीर पण नामदेवरायांना मानताय. म्हणजे एका अर्थाने दोघंही एका नामदेवरायांना मानतायत. त्याच्यामुळं महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायातल्या लोकांनी पण कबीरांना स्वीकारणं स्वाभाविक आहे. कबीरांचा जन्म 1398 सालचा, म्हणजे नामदेवरायांच्या नंतर कबीरांचा जन्म झालेला होता आणि साधारणपणे त्यांची जडणघडण काही वर्ष झाली आणि मग ज्या वेळेला ते या पद्धतीनं त्यांची अभिव्यक्ती व्हायला लागली, विशेषतः ते दोहे रचायला लागले, भजनं रचायला लागले आणि त्यांचा पूर्ण भारतभर प्रभाव निर्माण व्हायला लागला, तसा तो महाराष्ट्रातही होत होता. कारण महाराष्ट्रामध्ये 1533 साली जन्माला आलेले आपले जे एकनाथ महाराज आहेत, त्या एकनाथ महाराजांच्या सगळ्या वाङ्मयामध्ये कबीरांच्या प्रभावाच्या पाऊलखुणा दिसतात. आणि त्याच्यानंतर म्हणजे एकनाथ महाराजांच्या नंतर तुकोबाराय जन्माला आले. म्हणजे एकनाथ महाराज 1599 ला गेले आणि त्यानंतर 8 वर्षांनी तुकोबारायांचा जन्म झाला 1608 ला. 9 वर्षांनी तुकोबारायांचा जन्म झाला 1608 ला. 20 वर्षांनी तुकोबाराय वारकरी संप्रदायाचा अधिक नीटपणे विचार करायला लागले दुष्काळ वगैरे पडल्यावर. तेव्हा त्यांना अनेक पूर्वसुरी संतांच्या वाङ्मयाचा त्यांनी अभ्यास केला. त्याच्यामध्ये त्यांना महत्वाचं जर कोण वाटलं असेल तर नामदेवराय, ज्ञानोबाराय, एकनाथ महाराज यांच्या बरोबरीनं कबीर सुद्धा वाटलेले होते. म्हणून तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये अनेक वेळा कबीरांचा उल्लेख आलेला आहे. मला 7 एक अभंग असे सहजासहजी सापडलेले आहेत की ज्याच्यामध्ये कबीरांचा उल्लेख आहे. तुकाराम महाराज पहिला एक अभंग आहे की खेळियाची परंपरा तुकाराम महाराजांनी सांगितलेली आहे की माझे जे पूर्वज आहेत 4 खेळिया. आपल्याला एक प्रसिद्ध अभंग माहित असतो, खेळ मांडियेला वाळवंटी घाई नाचती वैष्णव भाईरे. तो जो खेळियाचा अभंग, असे खेळियाचे 7 अभंग आहेत तुकोबारायांचे. आणि त्या 7 अभंगामध्ये एक अभंग आमच्या अगोदरचे जे खेळिया होऊन गेले त्यांची नावं सांगतो म्हणून तुकाराम महाराज 4 खेळियांची नावं सांगतात. आणि त्याची शेवट असा आहे त्याचा की या चौघांची तरी धरी आता सोयी रे, या चौघांची सोय धर, म्हणून ते 4 संतांची पुढे नावं सांगतात. पहिला खेळिया कोण आहे? अर्थात नामदेवराय आहे. शिंपियाचा पोर खेळिया नामा, त्याने विठ्ठल बसवंत केला रे, आपुल्या सवंगडिया शिकवणी घाई, त्याने स्वतंत्र फळ जागविला रे. असं पहिल्यांदा नामदेवरायांचा उल्लेख आहे. दुसरा ज्ञानोबारायांचा उल्लेख आहे. तिसरा कबीरांचा उल्लेख आहे. काय म्हणतात तुकोबाराय? रामा बसवंत कबीर खेळिया जोडा बरवा मिळाला रे. म्हणजे रामा हा बसवंत आहे, म्हणजे प्रत्येकाचे देव सांगितलेले आहेत. नामदेवरायांचा देव हरी म्हणजे विठ्ठल, ज्ञानोबारायांचा देव कृष्ण आणि कबीरांचा देव राम. रामा बसवंत कबीर खेळिया जोडा बरवा मिळाला रे. आता बघा गंमत, वारकरी संप्रदायाचा मंत्र काय आहे? काय आहे? हे जय श्रीराम आत्ता आले ते सोडून द्या. काय आहे? रामकृष्ण हरी मंत्र आहे, बरोबर की नाही? यातली रामकृष्ण हरी, हरिभक्ती कुणी रुजवली? नामदेवरायांनी. त्यांनी विठ्ठल बसवंत केला रे म्हटलेलं आहे ना. रामकृष्ण हरी, हरिभक्ती कुणी रुजवली? नामदेवरायांनी. कृष्ण भक्ती कुणी रुजवली? ज्ञानोबारायांनी. कारण त्यांनी कृष्णाने सांगितलेल्या गीतेवर मराठीत भाष्य लिहून ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ आपल्याला दिला. आणि रामभक्ती कुणी शिकवली? कबीरांनी. म्हणजे वारकरी संप्रदायाचा मंत्रच कबीरांनी पूर्ण केलेला आहे. ही हरिभक्ती नामदेवरायांनी, कृष्ण भक्ती ज्ञानोबारायांनी आणि रामभक्ती कबीरांनी शिकवलेली आहे. मुळात वारकरी संप्रदायात जे रामभक्त होऊन गेले ते बहुतांश रामभक्त ते मुस्लिम होते. तर हे तुम्हाला धक्कादायक वाटेल पण सांगतो की जे लतीफ महाराज आहेत ना, ज्यांचा उल्लेख तुकोबारांनी केलाय, कबीर मोमीन लतीफ मुसलमान सेना नावी जाण विष्णुदास, असं जे तुकोबारांनी म्हटलं, यातले जे लतीफ महाराज आहेत ना ते सुद्धा रामभक्त होते.
म्हणजे आज जे रामभक्ती ही फक्त विशिष्ट धर्माला विरोध करण्यासाठी म्हणून केली जाते. आमच्या घरात 60 वर्षापासून आम्ही रामनवमी साजरी करतो. वारकरी संप्रदायातली जी रामभक्ती आहे ती रामभक्ती कुणी शिकवलेली आहे तर ती रामभक्ती पहिल्यांदा कबीराने शिकवलेली आहे, एकनाथ महाराजांनी शिकवलेली आहे आणि लतीफ महाराजांनी शिकवलेली आहे. लतीफ हे संत रामभक्त होते. तर म्हणजे कबीरांची जी परंपरा आहे ती कबीरांची परंपरा म्हणजे वारकरी संप्रदायातल्या ह्या 3 नामाचा मंत्र पूर्ण करणारी परंपरा आहे. आता कबीराने रामभक्ती शिकवली, ज्ञानोबारांनी कृष्ण भक्ती शिकवली आणि नामदेवरांनी हरिभक्ती शिकवली. रामकृष्ण हरी हा मंत्र पूर्ण झाला. आता हे 3 संत प्रमुख झाले. लक्षात आलं ना? कुठले? नामदेवराय, ज्ञानोबाराय आणि कबीर. आता ह्या 3 संतांचा वारसा आणखी 3 संतांनी पुढे नेला आणि त्याची एक लोकोक्ती आहे महाराष्ट्रामध्ये. नामाचा तुका, ज्ञानाचा एका आणि कबीराचा शेखा. जवळचे वाटणं स्वाभाविक होतं. तसाच परखडपणा, तशीच आक्रमक भाषा आणि तेवढीच देवावरती श्रद्धा, तेवढीच भक्ती जशी कबीरांची होती तशीच तुकोबारायांची होती. त्याच्यामुळं कबीर हे जवळचे वाटणं स्वाभाविक होतं. तुकोबारायांच्या नंतर तुकोबारायांनीच कबीरांना स्वीकारलेलं असल्यामुळे वारकरी संप्रदायामध्ये कबीर स्वीकारले गेले आणि त्याचा परिणाम काय झाला? त्याचा परिणाम मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रामध्ये जे वारकरी संप्रदायातले लोक होते त्यापैकी काही लोक कबीरांचीच परंपरा चालवायला लागले. म्हणजे नामदेवरायांची परंपरा चालवणारे काय लोक होते, तुकोबारायांची परंपरा चालवणारे वास्कर फड, देहूकर फड असे फड आहे. नामदेवरायांचा वारसा त्यांचे वंशज नामदास महाराज वगैरे अलीकडच्या काळात चालवतात. तर ज्ञानोबारायांची परंपरा समजा एकनाथ महाराजांनी चालवली, तशी कबीरांची परंपरा चालवणारे काही मठ फड वारकरी संप्रदायामध्ये निर्माण झाले. असे 2 फड मी आपल्याला सांगतो, त्यांचं थोडक्यात कार्य सांगतो आणि नंतर पुढच्या गोष्टींकडे आपण वळूया. तर एक मठ आळंदीमध्ये झाला. आळंदी, ओतूर, जुन्नर आणि आळे अशा 4 ठिकाणी त्या मठाच्या 4 शाखा आहेत. आळंदीमध्ये झाला. तो ज्यांनी स्थापन केला त्यांचं मूळ आडनाव होतं लोंढे, पण त्यांचं आडनाव त्यांनी कबीर बुवा असं लावून घेतलं. त्यांना आजही वारकरी संप्रदायात कबीर बुवा म्हणूनच ओळखतात. जसं आमच्या मगाशी साहिल कबीर आले, त्यांनी कबीर नाव लावलेलं आहे. तसं कबीर हे नाव लावणारी महाराष्ट्रात भरपूर माणसं आहेत. हे लोंढे घराणं म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं तर मराठा समाजातलं, पण त्यांनी त्यांचं नाव कबीर बुवा असं लावलं. आणि आळंदी, ओतूर, जुन्नर आणि आळे अशा 4 ठिकाणी त्यांचे मठ आहेत. माऊलींच्या समाधी मंदिराच्या बरोबर पाठीमागे जो पान दरवाजा आहे तिथं हा कबीरपंथी मठ आहे आणि हे 4 मठ होते. आता त्या मठांमधनं कबीरांचा आणि एकूणच वारकरी संप्रदायातल्या सगळ्या संतांच्या विचारांचा प्रचार प्रसार होत होता. त्या कबीरपंथीय मठांच्या महंतांपैकी एक महंत वारकरी कीर्तनकार होते. त्यांचं नाव होतं रामदास बाबा लोंढे आणि त्यांचे चिरंजीव होते विठ्ठल रामदास बाबा लोंढे. ह्या 2 कबीरपंथी वारकरी पिता पुत्रांनी अनेक कीर्तनं केली आणि ती कीर्तनं सत्यशोधकी विचारांची कीर्तनं होती. महात्मा ज्योतिबा फुल्यांना प्रेरणा मानून त्यांचा विचार पुढे घेऊन जाणारी कीर्तन होती. कारण महात्मा फुल्यांचा प्रभाव मुख्यत्वे कुठं होता तर ओतूर आणि जुन्नरचा जो पट्टा आहे ना, तो पट्टा म्हणजे सत्यशोधकांचा बालेकिल्ला होता. कारण या महाराष्ट्रातला पहिला सत्यशोधक विवाह फुल्यांनी लावला 25 डिसेंबरला. त्यानंतर जाहीरपणे लावण्यात आलेला पहिला सत्यशोधक विवाह हा ओतूरला लावला आणि तो डुमरे पाटलांनी लावला. त्यांच्यावर फिर्याद. सत्यशोधक विवाह म्हणजे काय? ब्राह्मण पुरोहिताशिवाय लागलेला विवाह. त्या काळामध्ये ब्राह्मणांना दक्षिणा देणं हे कंपल्सरी होतं, अत्यावश्यक होतं. म्हणजे त्याच्याशिवाय ते लग्न ग्राह्यच मानलं जात नव्हतं. तो प्रोटोकॉलचाच भाग होता. अशा काळामध्ये ब्राह्मणाशिवाय लग्न लावल्यामुळे त्यांच्यावर खटले भरले गेले, केसेस झाल्या आणि त्याचा त्यांनी अर्थात हायकोर्टापर्यंत ते गेले आणि त्याचा निकाल त्यांनी सत्यशोधकांनी स्वतःच्या बाजूने लावून घेतला. तो मुद्दा आपण गौण सोडून देऊ. पण मला मुळात सांगायचं का, ह्या ओतूर जुन्नर पट्ट्यामध्ये सत्यशोधकांचा मोठा प्रभाव होता, महात्मा फुल्यांचा मोठा प्रभाव होता. महात्मा फुल्यांनी, सावित्रीबाई फुलेंनी ओतूरमध्ये शाळा काढलेली आहे. सत्यशोधकांचे ओतूर नावाचं, ओतूर मधल्या सत्यशोधकांच्या प्रभावाचं एक विश्लेषण करणारं पुस्तक जी ए उगलेंनी लिहिलेलं आहे. तर हे जे ओतूर आहे,
ह्या ओतूरमध्ये हे कबीरपंथी वारकरी पितापुत्र होते, हे कीर्तनकार होते आणि त्यांनी सत्यशोधक विचार मांडणारी जी वारकरी कीर्तनं केली ती पहिली कीर्तन मालिका वारकरी संप्रदायामध्ये लिखित स्वरूपात, कारण कीर्तन हे मौखिक स्वरूपात आहे ना, त्याच्यामुळे त्याला साहित्याचा प्रकार मानायचा का नाही मानायचा याच्यावर वादविवाद होत राहतील, पण ह्या कीर्तनाला लिखित रूप देऊन पहिली कीर्तन मालिका वारकरी संप्रदायाच्या इतिहासामध्ये लिखित स्वरूपामध्ये जर कुठली आली असेल तर त्या कीर्तन मालिकेचं नाव होतं सन्नीती सार. सन्नीती म्हणजे नीतीचा सार सांगणारी ही सन्नीती सार नावाची कीर्तन मालिका 1890 साली या दोन वारकरी पितापुत्रांची जे कबीरपंथी होते त्यांची प्रकाशित झाली आणि त्याला एकेका सत्यशोधकांनी 1-1 रुपयाची देणगी दिलेली आहे. अशा 250 सत्यशोधकांनी 250 रुपयाची देणगी देऊन ते पुस्तक प्रकाशित केलं. विशेष म्हणजे सत्यशोधक समाज हा ब्राह्मणांविरुद्धचा समाज आहे असं गैरसमज त्याही काळात लोक पसरवत होते. गैरसमज आहे तो. सत्यशोधक समाज काय ब्राह्मणांच्या विरोधात नव्हता, कसं ते सांगतो. तर ह्या देणगीदारांमध्ये काही ब्राह्मण लोक सुद्धा आहेत, जे समतावादी विचारांचे आहेत ना, असे ब्राह्मण लोक सुद्धा या देणगीदारांमध्ये आहेत. कोण आहेत त्यात? लोकहितवादी आहे, जे लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख एवढे मोठे विचारवंत, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आहेत, शिवराम हरी साठे आहेत, अशी अनेक उच्चवर्णीय मंडळी सुद्धा या देणगीदारांमध्ये होती. आणि त्यांनी ती पहिली कीर्तन मालिका छापली सन्नीती सार नावाची. या वारकरी पिता पुत्र असलेल्या कबीरपंथी महंताचे गुरु कोण होते? तर आळ्याला मगाशी मठ सांगितलं, आळे जे गाव आहे त्या आळ्याचे रघुनाथ बुवा. आणि या रघुनाथ बुवांची समाधी कुठे आहे? तर ही समाधी आहे मुंबईच्या डोंगरी परिसरामध्ये. रघुनाथ महाराज ह्या वारकरी पितापुत्रांचे गुरु. आणि या रघुनाथ बुवांचे त्या परिसरातले जे भक्त होते ह्या सगळ्या मंडळींनी मिळून बैठक घेतली आणि त्यांनी त्या मुंबईच्या डोंगरी परिसरामध्ये एक भव्य कार्यक्रम 11 मेला केला. याच महिन्यामध्ये 11 मेला केला. आणि त्या कार्यक्रमामध्ये ज्योतिबा फुल्यांना महात्मा ही पदवी दिली गेली. ही जी महात्मा पदवी दिली गेलेली आहे, हा कार्यक्रम घडवून आणण्यामध्ये वारकरी संप्रदायातल्या या कबीरपंथी मंडळींचा वाटा होता. त्यांच्या पुढाकारानं, त्यांच्या सहभागानं महात्मा फुल्यांना महात्मा ही पदवी दिली गेलेली आहे. तर हे एक सत्यशोधक घर. दुसरं एक सत्यशोधक घर होतं, एक कबीरपंथातलंच, म्हणजे हे कबीरबुवा आहेत ना त्यांच्याच भावकीतलं आळंदीतलं घर, ज्यांच्यामध्ये पंढरीनाथ कबीरबुवा, ज्या आळंदी खेडचे पहिले आमदार होते, ते सत्यशोधक विचारांचे होते. त्यांनी त्यांच्या मुलीचं लग्न सत्यशोधक पद्धतीने केलं आणि त्यांची मुलगी कुणाला दिली त्यांनी? तर बहीण बहुतेक. तर त्यांच्या घरातली मुलगी, या कबीरबुवा आळंदीच्या कबीरबुवा घरातली मुलगी त्यांनी तुकाराम महाराजांचे वंशज असलेल्या भागवत महाराज देहूकरांना दिली. आणि वारकरी संप्रदायामध्ये हा पहिला सत्यशोधक विवाह झाला. वारकरी संप्रदायातला पहिला सत्यशोधक विवाह म्हणजे भागवत महाराज देहूकर आणि कबीरबुवा घरातली मुलगी. आणि आळंदीला हा विवाह कबीरबुवांच्या घरी जेव्हा झाला तेव्हा वारकरी संप्रदायातल्या सनातनी मंडळींनी ह्या दोघांना, म्हणजे नवऱ्याच्या घरातल्या लोकांना आणि बायकोच्या घरातल्या लोकांना वाळीत टाकल्याचं घोषित केलं. आता हे जे भागवत महाराज देहूकर आहेत हे कुकुरमुंड्याला गेलेले होते आणि तिथल्या विठ्ठल मंदिरामध्ये त्या ठिकाणी असलेल्या पुरोहितांनी त्यांना मंदिरामध्ये येऊ दिलेलं नव्हतं, जसं नामदेवरायांना येऊ दिलं नव्हतं तसं. आणि तिथं महात्मा फुल्यांचं पहिलं सविस्तर चरित्र लिहिणारे जे पंढरीनाथ पाटील होते, त्या पंढरीनाथ पाटलांनी भागवत महाराज देहूकरांची बाजू घेतलेली होती. अशा प्रकारे जातीभेदाचा आणि ब्राह्मण श्रेष्ठत्वाचा दाहक अनुभव आल्यानंतर भागवत महाराज देहूकर सत्यशोधक समाजाकडे आकृष्ट झाले होते. म्हणून त्यांनी त्यांचं लग्न सत्यशोधक पद्धतीने ब्राह्मण पुरोहिताशिवाय आळंदीत या कबीरबुवा घरातल्या मुलीशी केलं. आणि ही एक कबीरपंथी घराची परंपरा आहे जी आळंदी आणि परिसरातली मी तुम्हाला सांगितली. दुसरा एक मठ पंढरपुरात आहे, कबीर मठ म्हणून तो ओळखला जातो. तिथंही एक कबीराची गादी, एक कमालाची गादी, कबीराची गादी, कमालाची गादी अशी तिथं परंपरा आहे. आणि काशीवरनं कबीरांची पालखी पंढरपूरला येत होती. तुम्हाला आश्चर्य वाटेल, जशी देहूवरनं तुकोबारायांची पालखी येते, जशी आळंदीवरनं ज्ञानोबारायांची पालखी येते, त्र्यंबकेश्वरवरनं निवृत्तीनाथांची पालखी येते, तशी पालखी 1,500 किलोमीटर असलेल्या काशीवरनं कबीरपंथी वारकऱ्यांची पंढरपूरला येत होती. हे कुणी नोंदवलेलं आहे?
हे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडेंनी नोंदवलेलं आहे. त्याचा एक किस्सा सांगतो तुम्हाला. ते पुण्याच्या नगरवाचन मंदिरामध्ये काहीतरी वाचत बसले होते आणि पालखी चालली होती ज्ञानोबारायांची, तुकोबारायांची. तर ते वारकरी त्यांनी बघितले. रानडे म्हणजे उच्च विद्या विभूषित, पहिल्या फळीतले पदवीधर, पूर्ण देशभर त्यांना मानणारा मोठा वर्ग होता. एवढे उच्च विद्या विभूषित असलेले त्या काळातले न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, पण जेव्हा पालखी सोहळ्यामध्ये नाचणारे वारकरी बघितले, त्यांची भाविकता बघितली, त्यांचा भाव बघितला, तेव्हा रानड्यांच्या डोळ्यातनं आसवांच्या धारा लागल्या. आमच्या तुकोबारांनी म्हटले की नाही, नेत्री अश्रूची या धारा, ओठे रोमांचे शरीरा, ते या पंढरीस घडे, खळा पाजर रोकडे. ही डोळ्यातनं आसवं काढण्याची ताकद फक्त पंढरपुरामध्ये. तर ते वारकऱ्यांचा सोहळा बघून न्यायमूर्ती रडायला लागले आणि मग त्यांना असं वाटलं की या वारकऱ्यांचं आपण डॉक्युमेंटेशन करायला पाहिजे, दस्तऐवजीकरण करायला पाहिजे. मग त्यांनी पालखी सोहळ्यातल्या दिंड्यांची तपशीलवार माहिती घेतली, सगळ्या पालखी सोहळ्यांची माहिती घेतली आणि त्याच्यावर आधारित 1882 साली एक व्याख्यान त्यांनी प्रार्थना समाजामध्ये दिलं, पंढरीची यात्रा नावाने. त्याच्यामध्ये त्यांनी ही नोंद केलेली आहे की अरण भेंडीहून सावता मागेची पालखी येते, आळंदीवरून ज्ञानोबारायांची येते, वगैरे वगैरे वगैरे. आणि मग ते सांगतात की काशीहून कबीरांची पालखी येते. म्हणजे 1882 सालापर्यंत तरी किमान 1,500 किलोमीटर वरनं कबीरांची पालखी पंढरपूरला येत होती. कबीरांचं वारकरी संप्रदायाशी काहीच नातं नसतं तरी पालखी आली असती का? 1,500 किलोमीटर वरनं कबीरांची पालखी पंढरपूरला येत होती. आणि पंढरपुरात एक कबीरपंथी मठही आहे. आता त्याच्यानंतर फक्त 3 मुद्दे मी सांगणार आहे आणि थांबणार आहे. कबीरांचा वारकरी संप्रदायावर प्रभाव होता याचं एक उदाहरण, वेळ आहे ना आपल्याला, थांबायचं असलं तरी सांगा काय. तर हे जे कबीरांचा प्रभाव वारकरी संप्रदायावर पडत होता याचं आणखी एक उदाहरण मी आपल्याला सांगतो, ते म्हणजे महंत ज्ञानगिरी बुवा. हे ज्ञानगिरी बुवा कुठले? तर हे ज्ञानगिरी बुवा आजच्या अहिल्यानगर जिल्ह्यातल्या प्रवरा संगम परिसरामधले होते. म्हणजे आता कदाचित ते संभाजीनगरमध्ये गेला असेल ते गाव. हे संभाजीनगर आणि अहिल्यानगर जवळजवळच आहे. तर त्या परिसरामध्ये मध्ये प्रवरा संगम येतं. या प्रवरा संगम परिसरामध्ये हे ज्ञानगिरी बुवा होते. आणि या ज्ञानगिरी बुवांनी कबीरपंथी मठ स्थापन केला. त्यांना जवळपास 100 एकर जमीन होती आणि त्या 100 एकर जमिनीमध्ये काही जमिनीत, त्या 100 एकर जमिनीच्या काही भागात 1 एकर 2 एकर परिसरामध्ये त्यांनी मोठा मठ कबीरपंथी स्थापन केला होता. आणि पुण्यात एक कबीरपंथी मठ होता. तर हे ज्ञानगिरी बुवा पुण्यातल्या कबीरपंथी मठातही जायचे काही वेळा. आणि तेव्हा त्यांची भेट कुणाशी झाली माहितीये? त्यांची भेट झाली महात्मा ज्योतिराव फुलेंशी. आणि मग फुल्यांचं पण तेव्हा कार्य चालू होतं, कृष्णराव भालेकरांचं कार्य चालू होतं, फुल्यांच्या सगळ्या सहकार्यांचं कार्य चालू होतं. आणि हे लोक दर रविवारी एकत्र जमायचे. मग ते ज्ञानगिरी बुवांना विचारायचे की धर्माचं ज्ञान ज्ञानगिरी बुवांना होतं ना, महाराज लोकांना धर्माचं ज्ञान असतं म्हणून व्याख्यानमालेमध्ये महाराज लोक बोलवत जावं. तर ते ज्ञानगिरी बुवांना विचारायचे. मग ज्ञानगिरी बुवा म्हटले, हे तुम्ही सगळं जे सांगताय ना, हे मुळात कबीरांनी अगोदरच सांगून ठेवलेलं आहे. हे लोक म्हटले कसं काय? तुम्हाला सांगतो म्हटले की कबीरांनी बीजक नावाचा एक ग्रंथ लिहिलेला आहे. अजूनही आपल्याला पाहिजे असेल तर नेटवर मिळतो, बीजक असं टाकलं तरी. आणि त्या बीजक नावाच्या ग्रंथामध्ये विप्रमतीसी नावाचं एक प्रकरण आहे. विप्र म्हणजे कोण? कोण? जे बरोबर उत्तर देतील त्यांना उदार 11 रुपयाचं बक्षीस. ब्राह्मण. हे बरोबर उत्तर नाही, कसं ते मी सांगतो तुम्हाला. विप्र म्हणजे ब्राह्मण हे बरोबर आहे आपल्या रूढ व्यवहारामध्ये, पण त्याचा मूळ अर्थ असा आहे, कबीरांनी ब्राह्मण मतीसी असं म्हटलं नाही, विप्रमतीसी का म्हटलंय ते सांगतो. परंपरेमध्ये असं मानलं जातं की माणूस जन्माला आला, वैदिक धर्मामध्ये असं मानलं तर माणूस जन्माला आला की जन्मना जायते शूद्र. जन्माला आलेले प्रत्येक जण काय आहे? शूद्रच आहे. आणि संस्कार केल्यावर तो द्विज होतो. संस्कार केल्यावर काय होतो? द्विज होतो. द्विज म्हणजे दोनदा जन्म. द्वि म्हणजे 2, ज म्हणजे जन्म, दोनदा जन्म होतो तो द्विज. जन्माला आल्यावर प्रत्येक जण काय आहे? शूद्र आहे. संस्कार आणि तो द्विज होतो. संस्कार म्हणजे काय? मुंज आणि उपनयन. मुंज म्हणजेच उपनयन. म्हणजे जसं शाळेमध्ये जायला तुम्हाला काहीतरी एक काय म्हणतो आयडेंटिटी असते की नाही, तसं वेदाचं शिक्षण घेण्यासाठी
जी आयडेंटिटी लागते त्या ती आयडेंटिटीचा संस्कार म्हणजे काय? मुंज झाली तरच तुम्हाला वेदाचा अधिकार. आणि मुंजीचा अधिकार मात्र सगळ्यांना नाही बरं का. म्हणजे स्त्रियांना, शूद्रांना, अतिशूद्रांना मुंजीचा अधिकार नाही, म्हणून त्याला वेदाचा अधिकार सुद्धा नाही. आमच्या ज्ञानोबारांनी वेदाचं वर्णन केलंय. वेदू संपन्न होय ठाई परी कृपणो ऐसा आणू नाही, जो लागला काणी तीही वर्णांच्याची. वेद ज्ञानाने संपन्न पण वृत्तीने कसा आहे? कंजूष आहे. कंजूष म्हणजे चिंगूस म्हणजे चिकाट म्हणजे कंजूष. वेद हा ज्ञानाने संपन्न पण वृत्तीने कसा? कंजूष आहे. काही माणसं पैशाने श्रीमंत असतात, वृत्तीने कसे असतात? इथं कोण नाही बरं का, आमच्या गावाकडचं सांग. तर काही माणसं पैशाने श्रीमंत, वृत्तीने कंजूस. तसं वेद ज्ञानाने संपन्न पण वृत्तीने कसा आहे? कंजूष आहे. का कंजूष आहे? ज्ञानोबा सांगतात, वेदू संपन्न होय ठाई परी कृपणो ऐसा आणू नाही, जो लागला काणी तीही वर्णांच्याशी. तो 3 वर्णातल्या पुरुषांच्या काणी लागलेला आहे. किंवा आमचे एकनाथ महाराज म्हणतात, वेद बहुकृपण झाला, 3ही वर्णाचे काणी लागला, स्त्री शूद्राशी अबोला, धरुणी ठेला अद्यापी. किंवा आमचे तुकोबराय म्हणतात, वेद आम्हावरी रुसोणिया गेला, आम्ही त्याच्या बाला धरिले कंठी. किंवा वेदाची अक्षरे याज्ञिके घोकावी, आम्ही नाही ऐकावी श्रवणी, ती याज्ञिकाने घोकावी, आम्हाला ते ऐकायचा अधिकार नाही, घोकायचा अधिकार नाही. घोकाया अक्षर मज नाही अधिकार, तुकोबराय सांगतात. त्याच्यामुळं वेदाचा अधिकार हा मुंजीशिवाय मिळत नाही. आणि मुंजीचा अधिकार फक्त 3 वर्णातल्या कुणाला आहे? पुरुषांना आहे. 3 वर्णातल्या पुरुषांना, 3 वर्णातल्या स्त्रियांना सुद्धा नाही. आणि 3 वर्णातले जे 2 वर्ण आहेत, क्षत्रिय आणि वैश्य, ते पण कलियुगामध्ये नष्ट झाले. म्हणजे पर्यायाने कुणाला अधिकार उरला? फक्त ब्राह्मण पुरुषांना. तर ब्राह्मण पुरुषांना फक्त वेदाचा अधिकार आहे. आणि वेदाचा अधिकार म्हणजे त्यांना बेसिकली मुंजीचा अधिकार आहे. तर पहिल्यांदा जन्माने सगळेजण शूद्र, मुंज झाली की झाला तो द्विज. काय झाला? द्विज झाला, संस्काराने द्विज बनला. त्याच्यानंतर त्यानं वेदाचं ज्ञान घेतलं की तो झाला विप्र. तो काय झाला? विप्र. आणि त्याच्या पलीकडची पायरी म्हणजे ब्राह्मण, असं परंपरेमध्ये. ज्याला ब्रह्मज्ञान झालं तो ब्राह्मण. ब्रह्म जाणती इति ब्राह्मण. म्हणून तुकोबरायांनी काय म्हटलेलं आहे? ब्राह्मण तो एक नरहरी सोनार, ज्यासाठी शंकर माता वाहे. त्यांनी सगळे संत ब्राह्मणच आहेत म्हटलेले. ब्राह्मण होण्याकरता ब्रह्मज्ञान आवश्यक आहे, आणि ब्रह्मज्ञान प्राप्त करण्याकरता वेद नाही आले तरी चालतील. म्हणजे ब्राह्मण ही वेगळी गोष्ट आहे असं संतांना म्हणायचं होतं. ते ठीक आहे, तो मुद्दा आपण घडीवर बाजूला ठेवू. आता हा जो अभंग लिहिलाय ना, ब्राह्मण तो एक नरहरी सोनार, ज्यासाठी शंकर माता वाहे, आणि त्या पूर्ण अभंगामध्ये अनेक संतांची नावं तुकोबारांनी लिहिलेली आहेत. आणि हे संतच खरे ब्राह्मण आहेत, आणि हे जे वेशधारी ब्राह्मण आहेत ते ब्राह्मण नाही, असं तुकोबारांनी लिहिलेलं आहे. तसाच एक अगदी सेम अभंग ज्ञानगिरी बुवांचे, ते मी अभंगबोध मध्ये दिलेलं आहे की तुकोबारायांनी जे लिहिलंय तेच अगदी कसं ज्ञानगिरी बुवांनी लिहिलंय. पण तो गडीभर मुद्दा आपण बाजूला ठेवू. तर पहिल्यांदा जन्माने सगळे शूद्र, ज्यांची मुंज झाली ते द्विज, ज्यांची मुंजीचा अधिकार आहे. आपण तर जन्मभर शूद्रच राहणार, कारण आपल्याला मुंजीचा अधिकारच नाही. पण ब्राह्मण वर्णात जन्माला आलेल्या असूनही ज्यांची मुंज वेळेत होत नाही, त्याला म्हणतात व्रात्य. व्रात्य म्हणजे खोडकर, आपण अशा अर्थाने म्हणतो. म्हणजे जे संस्कार झालेले नाहीत बाबा, ले मुलगा व्रात्य आहे. व्रात्य म्हणजे खोडकर आहे, म्हणजे संस्कार झालेले नाही. म्हणजे आपण सगळेजण व्रात्यच आहोत, कारण आपले संस्कारच झालेले नाहीत ना आपल्यावर. म्हणजे आपण खोडकरच आहोत सगळे. तर खोडकर आहोत म्हणून बंडखोर आहोत, बंडखोर आहोत म्हणून बंडगर आहोत. तर ते जन्माने म्हणजे पहिल्यांदा सगळे शूद्र, शूद्रानंतर द्विज, द्विजानंतर विप्र. म्हणजे जे लोक वेद शिकलेले आहेत अशा लोकांच्या मतीचं कुणी वर्णन केलेलं आहे? कबीराने केलेलं आहे. त्या बीज ग्रंथामध्ये एक प्रकरण आहे, त्याचं नाव आहे विप्रमतीसी. विप्र म्हणजे ब्राह्मण, ब्राह्मण म्हणजे या अर्थाने की जे वेद शिकलेले आहे. मती म्हणजे बुद्धी, आणि तिसी म्हणजे 30 चौपायांमधून त्यांचं वर्णन मी करतोय. कबीरांची त्या विप्रमतीशीची सुरुवातच अशी आहे, सुनहू सबन मिली विप्रमतीसी, हरिबिन बुडी नाव भरीसी. हे सगळे लोक बुडणारच आहे असं म्हणून ते सुरुवात करतात. आणि चला मी सांगतो त्यांची बुद्धी कशी आहे, आणि मग ते कसं कर्मकांड करतात, लोकांना कसं फसवतात, त्यांचं वर्चस्व कसं आहे, हे सगळं वर्णन त्या 30 चौपायांमध्ये कुणी केलेलं आहे? कबीरांनी केलेलं आहे. तर हे जे विप्रमतीसी नावाचं प्रकरण आहे, हे मुळामध्ये पूर्ण बीज ग्रंथच ब्रज भाषेत आहे.
त्या ब्रज भाषेतल्या ग्रंथाचा मराठीमध्ये अनुवाद करण्याचं काम आणि मराठीमध्ये अनुवाद करून ते महात्मा फुले आणि त्यांच्या सहकार्यांना सांगण्याचं काम ज्ञानगिरी बुवांनी केलं. ज्ञानगिरी बुवा त्यांना तर्जुमा करून सांगायचे आणि त्यातनं सत्यशोधक समाज स्थापन झाला. तर हे जे ज्ञानगिरी बुवा आहेत, या ज्ञानगिरी बुवांनी अनेक अभंग रचलेले आहेत आणि त्या अभंगांवर संतांच्या अभंगाची छाया उमटलेली आहे. त्यातली एक ओळ फक्त मी आपल्याला सांगतो, म्हणजे त्यांच्यावर संतांचा किती प्रभाव आहे ते आपल्या लक्षात येईल. ते कबीरपंथी वारकरी महंत होते. ज्ञानगिरी बुवा असं म्हणतात, चित्तशुद्धीसाठी व्हावी हरिभक्ती, आयशी आहे उक्ती तुकोबाची. चित्तशुद्धी करता हरिभक्ती करा असं तुकोबारायांनी म्हटलेलं आहे. असं ज्ञानगिरी बुवा म्हणतात, ज्याने फुल्यांना विप्रमतीसी, फुले आणि त्यांच्या सहकार्यांना विप्रमतीसीचं मराठीत भाषांतर करून सांगितलं. हे ज्ञानगिरी बुवा हे कबीरपंथी महंत होते, त्यांच्यावर वारकरी संप्रदायाचा प्रभाव होता. म्हणजे एक ज्ञानगिरी बुवा झाले की जे कबीरपंथी होते आणि त्यांच्यावर वारकरी संप्रदायाचा प्रभाव होता. दुसरे एक कबीरपंथी महंत महात्मा फुल्यांना भेटलेले होते. महात्मा फुल्यांचं जे समग्र वाङ्मय आहे, त्या समग्र वाङ्मयामध्ये एक शेतकऱ्यांचा आसूड हा जो त्यांचं पुस्तक आहे, त्या पुस्तकाच्या अगोदर की शेवटी त्यांनी ह्या कबीरपंथी वारकरी महंताला भेटलेला वृत्तांत दिलेला आहे. आणि त्याच्यामध्ये फुले असं वर्णन करतात की मला एक कबीरपंथी साधू भेटायला आला आणि तो पंढरपूरच्या खेट्या करत होता. पंढरपूरच्या खेट्या म्हणजे काय? वाऱ्या करत होता. म्हणजे कबीरपंथी साधू आहे तो पंढरपूरच्या खेट्या करतोय, म्हणजे वारी करतोय असं फुले म्हणतायत. याचा अर्थ त्या काळातले अनेक कबीरपंथी महंत पंढरपूरची वारी करत होते, पंढरपूरच्या वारकरी संप्रदायाशी संबंधित होते, हे आपल्याला दिसतंय. म्हणजे फुल्यांना भेटलेला कबीरपंथी महंत असो किंवा पंढरपूरचा कबीर मठ असो, आळंदीचा कबीर मठ असो किंवा डोंगरी परिसरामधला कबीरपंथी मठ असो किंवा मग हे ज्ञानगिरी बुवा असो, ह्या सगळे लोक जे काय आहेत हे एका बाजूला कबीरपंथी आहेत आणि एका बाजूला वारकरी आहे. आता त्याच्यानंतर कबीरांचा प्रभाव वारकरी संप्रदायामध्ये आणखी कुणावर आहे? तर कबीरांचा प्रभाव असलेलं वारकरी संप्रदायातलं सगळ्यात मोठं नाव आहे गाडगे बाबा. गाडगे बाबा वारकरी संप्रदायात होते निर्विवादपणे. त्यांनी 12 वर्ष ब्रह्मंती केली घरातनं बाहेर पडल्यानंतर समाजाचं निरीक्षण करण्यासाठी. त्या काळात त्यांनी एका परीटबुवाकडनं तुकोबारायांचे अभंग ऐकून घेतले. म्हणून ते कीर्तनामध्ये नेहमी असं म्हणायचे, मले कुणी गुरु नाही, मले कुणी चेला बी नाही, पण माझा गुरु एकच आहे, आम्हा समजायचे गुरु एकच आहे, ते म्हणजे तुकोबाराया. तर तुकाराम महाराज हे त्यांचे गुरु होते. जसा त्यांच्यावर तुकाराम महाराजांचा प्रभाव होता तसा आणखी एका संतांचा प्रभाव म्हणजे कबीरांचा. त्यांचं शेवटचं कीर्तन रेकॉर्ड झालेलं आहे, त्याच्यात कबीरांचा दाखला त्यांनी दिलेला आहे आणि अनेक ठिकाणी कबीरांचे दाखले दिलेले आहेत. किंवा गाडगे बाबांविषयी ज्यांनी ज्यांनी लिहिलेलं आहे ते सगळ्यांचं तुम्ही वाचा. आता मी व्याख्यानाला आलो तेव्हा इथं एक व्याख्यान सुरू होतं, त्याच्यामध्ये ते प्रबोधनकारांविषयी सांगत होते. प्रबोधनकारांविषयीचं व्याख्यान होतं. प्रबोधनकार म्हणजे प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे. त्यांनी गाडगे बाबांचं चरित्र लिहिलंय आणि त्यात गाडगे बाबांवर कबीर पंथाच्या एकतारी भजनाचा किती प्रभाव होता याच्याविषयी लिहिलेलं आहे. गाडगे बाबांच्या परंपरेमधले कैकाडी बाबा, त्यांच्या मठात गेलं तर पहिलीच एक ओळ आहे, लेणे को अन्नदान घेणे को हरिणाम, डुबणे को अभिमान तरणे को लिंता. हे कबीरांचं आहे. आणि त्यांच्या कीर्तनांमधनं म्हणजे कैकाडी बाबा स्वतः आणि गाडगे बाबा त्यांच्या कीर्तनांमधनं वारंवार कबीरांची प्रमाणे द्यायचे. म्हणजे गाडगे बाबांवर सर्वाधिक प्रभाव हा कबीरांचा होता. जत्रा में फतरा बिठाया तीरथ बनाया पाणी, दुनिया भय दिवाणी पैसों की धुलदाणी, हा कबीरांचा दोहा गाडगे बाबा वारंवार सांगायचे. किंवा असे बरं, तीरथ जाओ काशी जाओ चाहे जाओ गया, कबीर कहे कमाल को सबसे बडी दया, अशा अनेक दोहे गाडगे बाबा त्यांच्या कीर्तनांमधनं सांगत होते. आणि वारकरी संप्रदायाच्या संस्कारातून घडलेले महाराष्ट्रातले आणखी एक सत्पुरुष ज्यांच्यावर कबीरांचा प्रभाव होता त्यांचं नाव आहे तुकडोजी महाराज. आता कबीरांची एक छोटीशी गोष्ट सांगतो तुम्हाला. तुम्ही म्हणणार वारकरी संप्रदाय आणि कबीर असं सांगताय, आम्हाला वाटलं होतं कबीरांविषयी सांगाल, पण तुम्ही वारकरी संप्रदायाविषयी जास्त सांगितलंय तर कबीरांविषयी फार कमी सांगितले. म्हणून आता कबीरांची एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगतो. काशीमध्ये अशी समजूत आहे, काशीमध्ये माणूस मेला की त्याला मोक्ष मिळतो. मेला तर काशी काय म्हणतात ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, मोक्ष देवणी उदार काशी होय किर परी वेचावे लागे शरीर ती गावी.
काशीमध्ये मोक्ष आहे, पण कधी? मेल्यावर मोक्ष आहे. आणि मेल्यावर मिळणारा मोक्ष बघायला आपण जिवंत असतो का? म्हणून आमचे तुकोबाराय म्हणतात काशीमधला मोक्ष उदारीचा मोक्ष आहे. मेल्यावरच म्हणजे उदारीच की हो, दिलं तर दिलं, नाही तर बुडलं. पंढरपुरात तसं आहे का? पंढरपुरात तसं नाही. तुकोबाराय काय म्हणतात? मरणमुक्ती वाराणसी. मेल्यानंतर मुक्ती कुठं? वाराणसी म्हणजे काशी. मरणमुक्ती वाराणसी, पितृऋण गयानाशी, उधार नाही पंढरीशी, पायापाशी विठोबाच्या. आमच्या विठोबाच्या पायापाशी उधारीचा मालच नाही, सगळा रोखीचा व्यवहार आहे. तर काशीमध्ये मेल्यावर मोक्ष आहे. मोक्ष देऊनी उदार, काशी होय किर, पण वेचावे लागे शरीर ते गावी. म्हणून लोक काशीला जातात. कशाला? मरायला. वृद्धापकाळ जवळ आल्यानंतर लोक मरायला काशीत जातात. आणि तिथं भाड्याच्या रूम मिळतात, त्याचं भाडं जास्त आहे. एखादा म्हातारा माणूस असेल त्याला मरायसाठी त्या रूम मध्ये ठेवतात. अशा अजून खोल्या आहेत बरं का. मग तिथं गेल्यावर 4-8 दिवसात मरेल असं वाटतंय ना. ते काय 4-8 दिवसात मरत नाही, महिन्यात मरत नाही, 2 महिन्यात मरत नाही. मग भाडं वाढायला लागतं, भाड्याचं भाडं. त्याला माघारी आणतात आणि माघारी आणल्यावर लगेच मरतं इकडं, बिचाराला मोक्ष मिळत. अशा घटना घडलेल्या आहेत, नोंदवल्या गेल्या. किंवा इव्हन अगदी कोरोनाच्या काळामध्ये अनेक माणसांची प्रेत गंगेमध्ये वाहत होती. त्याचं कारण काय होतं? काशीमध्ये मेलं की मोक्ष मिळतो. आणि त्याच्या शेजारीच एक ठिकाण आहे, त्याचं नाव आहे मघर. या मघरला मेलं की गाढवाचा जन्म मिळतो अशी समजूत आहे. गाढवाचा म्हणजे 4 पायाच्या गाढवाचा, 2 पायाचे तर भरपूर असतात. तर गाढवाचा जन्म अशी समजूत काय? कारण मघर हे ठिकाण मुळात बौद्ध परंपरेचं ठिकाण आहे, त्याच्यामुळे त्याच्याविषयी तशा प्रकारचे गैरसमज पसरवले गेलेले आहे असं संशोधन काही लोक सांगतात. खरं खोटं माहित नाही. पण मघरला मेल्यावर गाढवाचा जन्म मिळतो हे मात्र सांगितलं गेलेलं आहे. आणि काशीला मेलं की मोक्ष. तर कबीरांनी काय केलं माहितीये का? कबीरांचा जन्म काशीतला, कबीरांचं बालपण काशीतलं, कबीरांची कारकीर्द सगळी काशीतली. पण अखेरच्या काळात लोकांची ही समजूत चुकीची ठरवण्याकरता कबीर मुद्दाम मघरला गेले. लोक मुद्दाम काशीला जातात, कबीर मुद्दाम मघरला गेले. क्या काशी क्या उस मघर, राम हृदय बसमोरा, काशी तण तजे कबीरा, राम कोण निहोरा. मी आयुष्यभर रामाची भक्ती केली आहे आणि तरी केवळ मघरला मरण आलं म्हणून मला नरकाला जावं लागत असेल तर मी खुशाल नरकाला जाईल, कारण त्यात उणेपणा मला नाही, रामाला आहे. राम हृदय बसमोरा, माझ्या हृदयामध्ये राम बसला, आयुष्यभर मी रामाची भक्ती केली आहे. म्हणून कबीर शेवटी कुठे गेले? मघरला गेले. आणि तिथं त्यांनी देह ठेवला. आजही कबीरांची समाधी मघरला आहे. आता मघरला जी समाधी आहे याचं वर्णन तुकडोजी महाराजांनी केलं. मी तुकडोजी महाराजांविषयी सांगत होतो, ग्रामगीतेमध्ये ती ओवी आहे. तुकडोजी महाराज असं म्हणतात, काशीवासी भक्त कबीर, समाधीस गाव निवडती मघर, लोक ज्यास म्हणते नरकद्वार, तिचं उद्धार भूमीच आहे. आज लोक मघरला जातात कशाला? कबीरांच्या समाधीला वंदन करायला. जिथं जाणं त्या काळामध्ये अशुभ मानलं जात होतं अशा ठिकाणी सगळे लोक चालले. कारण काय? तर तिथं कबीरांनी देह ठेवला. म्हणजे ज्याला नरकभूमी मानलं जातं त्याला उद्धार भूमी करण्याचं सामर्थ्य संतांमध्ये. म्हणून तुकडोजी महाराजांवर कबीरांचा मोठा प्रभाव, वारकरी संप्रदायातल्या सत्पुरुषांवर कबीरांचा मोठा प्रभाव दिसतो. असं एक शेवटची 2 उदाहरणं सांगतो आणि थांबतो. मी कुरुंदवाड परिसरामध्ये आलोय. मला कुरुंदवाडच्या संदर्भाने एक पुस्तक भेट दिलेलं आहे, तर त्याच्यात उल्लेख आहे का नाही मी शोधतो. पण येताना मी नरसोबाच्या वाडीवरून आलो. नरसोबाची वाडी इथं जवळची आहे आणि तिथं एक दत्त संप्रदायातले सत्पुरुष येऊन गेलेले होते. त्यांचं नाव आहे जंगली महाराज. काही काळ तिथं ते राहिलेले होते आणि या परिसरात ते खूप ठिकाणी फिरलेले आहेत. रेटरे, हरणाक्ष, नेरले वगैरे ह्या किंवा हे नरसोबाची वाडी परिसरामध्ये फिरलेले आहेत. कुरुंदवाडला आलेच असणार, हे स्वाभाविक आहे. हे जंगली महाराज कोण होते माहितीये का? हे आमच्या सोलापूरचे होते. सोलापूरमध्ये, दक्षिण सोलापूरमध्ये हुणमुर्गी नावाचं गाव आहे, तिथले हे मूळचे जंगली महाराज जन्माने मुसलमान होते, दत्त संप्रदायिक होते. इथं काही काळ राहिलेले होते आणि ते कुठं गेले? पुन्हा तर देहूला गेले आणि देहूमध्ये त्यांनी बराच काळ वास्तव्य केलं. देहूमध्ये त्यांनी रस्ते बांधले, रस्त्याच्या दुतर्फा झाडं लावली, पुंडलिकाचं मंदिर बांधलं, गोपाळपुरापर्यंत रस्ता केला, धर्मशाळा बांधली. एका मुसलमान माणसानं देहूमध्ये केलेलं कार्य सांगतो. हा महाराष्ट्र आहे, हा वारकरी संप्रदाय आहे.
जंगली महाराजांना सगळ्या जातीतले शिष्य मिळाले. इथंच नरसोबाच्या वाडीला रखमाबाई गाडगे जन्माने ब्राह्मण असलेल्या स्त्री त्यांना शिष्य म्हणून मिळाल्या आणि त्यांना त्यांनी उत्तराधिकारी नेमलं. म्हणजे जंगली महाराजांची व्यापक विचारसरणी सांग. जंगली महाराज जेव्हा गेले तेव्हा त्यांना खांदा द्यायला सगळ्या जातीतली माणसं होती. आणि जंगली महाराजांच्या एका बाजूला जाण्याच्या वेळेला एका बाजूला नमाज पठण म्हणजे कुराणातल्या आयातींचं पठण सुरू होतं आणि एका बाजूला वारकरी भोजन चालू होतं. त्यांची भजनी मंडळ जे होतं जंगली महाराजांच्या हयातीत ते वारकरी संतांच्या अभंगावर भारूड सादर करायचं. हिंदू तुर्क संवाद एकनाथ महाराजांचं भारूड आहे की हिंदू आणि मुस्लिम आणि एकतेने राहिलं पाहिजे याच्यावर आधारित भारूड केलेलं आहे. ते नाट्य रूपाने सादर करून दाखवायचं जंगली महाराजांचं भजनी मंडळ. आणि रेटऱ्या हरणाक्षेचं भजनी मंडळ तर जंगली महाराजांची पालखी रेटऱ्या हरणाक्षेपासून पंढरपूरला नेतात किंवा मुक्ताईंचे ताटीचे अभंग आहेत त्या ताटीच्या अभंगाचं नाट्य रूपाने भारुडाचं सादरीकरण जंगली महाराजांच्या भजनी मंडळातले वारकरी करायचे. महात्मा फुले कृष्णराव भालेकर यांना भेटत होते आणि त्यांच्या जातीभेदाच्या विरोधात चर्चा चालत होत्या. जंगली महाराज, महात्मा फुले आणि कृष्णराव भालेकर. कृष्णराव भालेकरांना अनुग्रह आळंदीमध्ये जंगली महाराजांनी दिलेला होता. आणि कृष्णराव भालेकर म्हणजे आघाडीचे सत्यशोधक होते. कृष्णराव भालेकर त्यांचे वडील वारकरी होते. ज्ञानेश्वरीचा चांगला अभ्यास होता. या कृष्णराव भालेकरांना अनुग्रह देणारे हे जे जंगली महाराज आहेत त्यांच्या जीवनावर कृष्णराव भालेकरांनी पोवाडा रचलेला आहे. म्हणजे या जंगली महाराजांचा सुद्धा वारकरी संप्रदायावर प्रभाव आहे. दुसरे एक वजीर खान होते. दादा महाराज सातारकरांचं नाव आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे. या दादा महाराज सातारकरांचे ते शिष्य होते. ते मुळात कबीरपंथी होते. पण जेव्हा ते दादा महाराजांचे शिष्य झाले तेव्हा गोश राहीरकर दादा महाराजांचे चरित्रकार आहेत त्यांनी असं लिहिलंय की जेव्हा हे कबीरपंथी असलेले वजीर खान दादा महाराजांचे शिष्य झाले तेव्हा त्यांच्या मनातलं कबीरांचं जे स्थान होतं ते अधिक उंचावलं आणि मंडित झालं. म्हणजे त्यांना आपण कबीरपंथी आहोत याचा उलट अभिमान आणि आनंद वाटला. कारण वारकरी संप्रदाय हा कबीरांचाच विचार पुढे घेऊन जाणार हे त्यांच्या लक्षात आलं. आणि दादा महाराज सातारकरांना तुकोबारांची गाथा लिहून घ्यायची होती. ती वजीर खानांकडनं लिहून घेतली कारण त्यांचं हस्ताक्षर खूप सुंदर होतं. 3 इंच उंचीचं एक अक्षर आहे. वरच्या मजल्यावरनं बघितलं तरी दिसतंय. 3 इंच उंचीचं एक अक्षर आहे. एवढी भव्य गाथा वजीर खानांच्या हातून लिहिलेली. हत्तीच्या अंबारीत घालून त्याची मिरवणूक काढली आणि दादा महाराज सातारकरांनी देवाऱ्यामध्ये पूजेकरता ती गाथा ठेवली. एका मुसलमानाने लिहिलेली गाथा 150 वर्ष सातारकरांच्या घरामध्ये पूजली जाते. हा महाराष्ट्र. तर हे कबीरपंथी असलेले वजीर खान ज्याला प्रेमाने दादा महाराज बादशाह म्हणायचे तेव्हा हा सलोख्याचा समन्वयाचा विचार कबीरांनी मांडलेला आहे. बंडखोरीचा, जातीभेदाच्या विरोधातला, कर्मकांडाच्या विरोधातला विचार कबीरांनी मांडलेला आहे. म्हणून कबीरांचा प्रभाव आपल्याला वारकरी संप्रदायावरती दिसतो. शेवट म्हणत आता खऱ्या शेवटाकडे आपण आलेलो आहे. तर साने गुरुजींनी साने गुरुजींची प्रतिमा आहे. साने गुरुजींनी पंढरपुरामध्ये उपोषण केलं 1 मे ते 10 मे. पंढरपूरचा पांडुरंग दलितांकरता खुला व्हावा याच्यासाठी. पण पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये जसा दलितांना प्रवेश नव्हता तसा अहिंदूंनाही प्रवेश नव्हता. मुस्लिम ख्रिश्चनांनाही प्रवेश नव्हता. मग त्यांना प्रवेश द्यायचं काम कुणी केलं तर 1958 साली ते काम विनोबांनी केलं. आणि विनोबा सगळ्या धर्माच्या लोकांना घेऊन गेले. तर तेव्हा विनोबांनी जे प्रवचन केलंय त्या प्रवचनामध्ये विनोबांनी मी जे सांगितलं त्यातलं बरंच काही काही सांगितलं. आणि विनोबा असं म्हटले की आपल्या वारकरी संप्रदायात कबीराला तुम्ही एवढं महत्वाचं मानता. आपले तुकाराम महाराज जे 4 खेळगडी सांगतात, खेळ्याचा अभंग मगाशी मी सांगितलं ना, ते विनोबा म्हणतात की 4 खेळगडी जे तुकोबारांनी सांगितलेले त्यातले 1 खेळगडी तुमचे कबीर आहे. आणि कबीराचे मागे विणू लागी शेले मुलं विठविले कुंभाराच्या असा तुम्ही अभंग म्हणता ना. मग त्या कबीरांसारख्या वारकऱ्यांना तुम्ही प्रवेश का देत नाही? म्हणजे लोकांना सर्व धर्म समभावाचा विचार पटवून देण्याकरता वारकरी संप्रदायातलं कबीरांचं स्थान विनोबांनी सांगितलं आणि तो प्रवेश मिळाला. म्हणून वारकरी संप्रदायातलं कबीरांचं स्थान आपणही कुरुंदवाड मधल्या लोकांसमोर सांगावं असं मला वाटलं. आणि म्हणून आमचे बाबासाहेब नदाफ सर त्यांना मी म्हटलं की तुमच्या व्याख्यानमालेत या विषयावर मी बोलतो. त्यांनी आनंदाने परवानगी दिली आणि त्याच्यामुळे वारकरी संप्रदायातलं कबीरांचं स्थान मला इथं सांगता आलं. कुरुंदवाड आणि परिसरातले लोक माझ्यावर प्रचंड प्रेम करणारे आहेत म्हणून लांबून लोक आलेले आहेत. ते सौरभ मुदाळे हुपरीचे आहेत, कीर्तनकार आहेत, ते आलेले आहेत. विनायक फोगाडेचा मगाशी उल्लेख झाला. एक तरुण आणि प्रतिभाशाली पद्धतीने
वारकरी संत वाङ्मयावर ताकदीचं लिखाण करणारा एक साहित्यिक म्हणून विनायकची ओळख आहे. तर विनायक आलेले आहेत, रेंदाळकर सर आलेले आहेत. त्याच्यानंतर आमचे सुदर्शन कोळी 40 किलोमीटरवर त्यांचं गाव आहे, तिथून आलेले आहेत. त्यांच्यासोबत काही लोक आलेले आहेत. लांबून लांबून लोक इथं आले ऐकण्याकरता, भेटण्याकरता. खूप आनंद झाला. आपण सगळ्यांनी बोलवलं आणि या व्याख्यानमालेमध्ये ऐकून घेतलं, त्याच्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. रामकृष्ण. संत कबीरांनी गुरूंचा महिमा त्यांच्या दोह्यामध्ये सांगितलेला आहे. गुरु गोविंद दोनो खडे काके लागू पाय, बलिहारी गुरु आपनो जिरो गोविंद दियो बताय. गुरु आणि परमेश्वर जेव्हा आपल्या समोर असतात तेव्हा आपण गुरुच्या चरणस्पर्शातूनच परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग मिळतो, असं संत कबीरांनी आपल्या या दोह्यामध्ये सांगितलेलं आहे. असाच आशय आपण या ठिकाणी सादर केला. धन्यवाद पनगर सर. यानंतर आमचे संतोष जोगळे सर या ठिकाणी येतील. स्वातंत्र्य लढ्यामध्ये आपलं काही योगदान नाही, मग आपण त्या स्वातंत्र्य लढ्यालाच बदनाम करूया. गेली 60 वर्ष अथक प्रयत्नानंतर थोडंफार यश मिळतंय हे बघून आता वारकरी संप्रदायात सुद्धा आम्हाला काही स्थान नाही आहे, पण वारकरी संप्रदायाला सुद्धा आता बदनाम करायची चळवळ उभी करूया अशा प्रकारचा विचार घेऊन गेल्या 2-3 महिन्यामध्ये या महाराष्ट्रातलं समतावादी वातावरण ढवळण्याचं काम सुरू असताना हा एक 27 वर्षाचा तरुण जीवावरती उदार होऊन तुम्ही या भक्तिसागरामध्ये, आमच्या वारकरी संप्रदायाच्या भक्तिसागरामध्ये किती विष कालवा, पण आम्ही आमच्या संत परंपरेतील पूर्वजांची अमृत वचनं घेऊन ही समतेची आणि मानवतेची क्रांतिकारी वारकरी संप्रदायाची जीवन पताका अखंड घेऊन चालण्याची जी ज्ञानोबा तुकोबांपासून गाडगे बाबा विनोबांपर्यंत असलेली परंपरा आहे, ती आपल्या खांद्यावर घेऊन जाण्याची जबाबदारी स्वीकारलेला तरुण आपल्यामध्ये आला आणि त्याने विषय मांडला की वारकरी संप्रदाय आणि कबीर. त्याबद्दल गेले 1.5 तास त्याने हा विषय अतिशय मांडत असताना आपल्याला जाणवलं की त्या माणसाची ज्ञानोपासना असेल, त्या माणसाचा व्यासंग असेल, ही चळवळ टिकावी यासाठी जी प्रामाणिक तळमळ असेल, त्यासाठी मी आमच्या मंडळाच्या वतीनं हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर बंडगर महाराज सांगोला यांचं मनापासून आभार मानतो. गेल्या काही दिवसापूर्वी एक यादी जाहीर झाली आणि त्या यादीमध्ये म्हणजे 20 कालवणाऱ्यांच्याकडून यादी जाहीर झाली आणि ज्ञानेश्वर महाराज बंडगरांचं नाव घुसखोर यांच्या यादीत आहे. आता 1.5 तास ऐकल्यानंतर आता आपली जबाबदारी की हा माणूस त्या वारकरी संप्रदायातला घुसखोर आहे काय, ती चळवळ, ती वारकरी संप्रदायाची जीवन पताका खांद्यावर घेऊन चालणारा अखंड ज्ञानोबा तुकोबांचा वारसदार आहे, हे ठरवण्याची आता बारी आपली आहे. धन्यवाद ज्ञानेश्वर महाराज. त्यानंतर मी वार्ताहर छायाचित्रकार यांचे मनापासून आभार मानतो. या आजचं व्याख्यान ऐकण्यासाठी आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात, आपणही मनापासून मी आभार मानतो. उद्याचं व्याख्यान आहे बुधवार दिनांक 20 मे 2026, दिशा पिंकी शेख, संगमनेर, एक पुरोगामी विचारवंत व विद्रोही साहित्यिक, एक तृतीयपंथीयांचं नेतृत्व करणारं, एक अतिशय महाराष्ट्रावर प्रभाव टाकणारं असं व्यक्तिमत्व आहे. त्यांची मुलाखत होणार आहे. माझ्या जगण्याची गाथा, किरण पाटील सर आणि महेश बोटणे सर ती मुलाखत घेणार आहे. जरूर वेगळा विषय, ज्या समाजाला आजपर्यंत उपेक्षेनं मारलंय त्या समाजाचं प्रतिनिधित्व करणारं एक व्यक्तिमत्व आपल्या कुरुंदवाडमध्ये येत आहे. आपल्या सर्वांनी व्याख्यानासाठी यावं मी असं आपल्याला आमंत्रण देतोय, सस्ने निमंत्रण देतोय. त्यानंतर आदरणीय ज्ञानेश्वर महाराजांची काही पुस्तक आपल्या इथं विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत, ती सुद्धा आपण पाहावीत. होय होय वारकरी आणि अभंगबोध. होय होय वारकरी हे तर आता वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानाचा अतिशय सुंदर अभ्यास करून ते त्यांनी मांडलेला आहे. आपण ही पुस्तकं घ्यावीत अशी तुम्हाला नम्र विनंती करतोय आणि उद्याच्या व्याख्यानासाठी आपण वेळेवरती उपस्थित राहावं असं तुम्हाला विनंती करतोय. आणि आजच्या या आपल्या व्याख्यानाच्या 5व्या पुष्पाची सांगता राष्ट्रगीतानं होईल. मी सर्वांना राष्ट्रगीतासाठी उभं राहण्याची विनंती करतो. एक साथ राष्ट्रगीत के लिए तैयार. एक साथ राष्ट्रगीत.
श्रुक जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे बोलो भारत माता की भारत माता की जय